संपूर्ण भारतातील वर्षातून दोनदा येणारी प्रहार प्रीमियर लीग आज पुण्यातील पुणित बालन क्रिकेट अकॅडमीच्या ग्राउंडवरती सुरू आहे। 14वे पर्व या स्पर्धेचं संपन्न होत असताना अनेक संक्रमण या स्पर्धेने बघितलेले आहे। खरं तर स्पर्धेचे शिल्पकार उद्गाते सचिन ढवळे सर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना गणित बुद्धिमत्ता विषयांचं मार्गदर्शन करत सरांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याचा एक ठसा उमटवलेला आहे आणि त्यामुळे लाखो विद्यार्थी सरांच्या अकॅडमीमध्ये ऑनलाईन ऑफलाईन ॲडमिशन घेत असतात। परंतु या विद्यार्थ्यांसाठी एक सतत अभ्यास आणि अभ्यासापलीकडे जाऊन त्यांना देखील थोडंसं मानसिक स्वास्थ्य मिळावं म्हणून सरांनी प्रहार प्रीमियर लीगची स्थापना केली, सुरुवात केली आणि एक अशी स्पर्धा सातत्याने सुरू झाली आणि त्यानंतर मग ऑल इंडिया ओपन पूल देखील या स्पर्धेमध्ये आला। आपण गेले काही पर्व सातत्याने बघतोय ऑल इंडिया पूल संपूर्ण देशभरातील खेळाडूंना या स्पर्धेमध्ये आणलं जातं आणि आज खरं तर ऑल इंडिया ओपन पूलच्या माध्यमातून ही स्पर्धा एक पुण्याची ओळख बनलेली आहे, पुणे शहराची ओळख बनलेली आहे। ज्या खूप चांगल्या स्पर्धा संपूर्ण देशभरामध्ये होतात त्यामध्ये प्रहार प्रीमियर लीगचा उल्लेख आवर्जून होतो आणि हा गौरव स्पर्धेला त्यांच्या सातत्यपूर्ण आयोजनाच्या माध्यमातून दर्जेदार आयोजनाच्या माध्यमातून मिळालेला आहे। स्पर्धेमध्ये सातत्याने नव्यानं काही गोष्टींचा अवलंब सर करतात, दरवर्षी नाविन्यपूर्ण बदल करतात आणि त्यामुळे या स्पर्धेचं प्रक्षेपण अत्यंत दर्जेदार असतं। या स्पर्धेची शिस्त अत्यंत दर्जेदार असते। मोठी स्पर्धा असते, 7 दिवसांचा हा महोत्सव आहे। दिवस रात्र सामने सुरू असतात। सकाळी 8 वाजता पहिला बॉल टाकला जातो तर रात्री 12 वाजेपर्यंत 12:30 वाजेपर्यंत देखील सामने सुरू असतात। त्यामुळे एक मोठं सत्र आहे। भरपूर क्रिकेटचा आस्वाद क्रीडा रसिकांना मिळतो या स्पर्धेमधून आणि ऑल इंडिया ओपन पूलचा शुभारंभ आज या मैदानामध्ये झालेला। 20 संघ या पूलमध्ये सहभागी होत आहेत। ऑल इंडिया ओपन पूलमधून सचिन ढवळे फाउंडेशन आणि टिंगरे सरकार ग्रुप असे 2 संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत। सचिन ढवळे फाउंडेशनचे संघनायक दादा गायकवाड यांनी टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। फलंदाजीसाठी टिंगरे सरकार ग्रुपला प्राचारण केलेलं आहे तर भरत टिंगरे आणि कौशल संघनायक मैदानामध्ये सलामीची जोडी। पहिला चेंडू शिबान शेख, या साकूट टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न हुक केला की चेंडूला खरं तर आणि लॉंग लेगला भरत टिंगरेच्या बॅट मधून पहिला चौकार। विशेष करून अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू सिबांचा होता ना रे सर, थोडासा शॉर्ट पिच चेंडू पडला गेला आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं की फाईट लेगला इथं चौकार येताना आपल्याला पाहायला मला शिबान शेखला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती। वेगवान चेंडू होता यावेळेस अगदी आपण पाहिलं की खूप जोरदार चेंडू या दरम्यान शिबान शेखचा पाहायला मला भरत टिंगरे आणि त्याबरोबर कौशल टिंगरेला आपण पाहतोय या ठिकाणी आघाडीच्या जोडीवरती आणि सुरुवात खूप सुरेख होताना पाहायला मिळते। पहिल्या चेंडू चौकार आहे ना, त्यामुळे या क्रिकेटच्या ओपन हाफ निश्चितप्रमाणे सुरू झाले ना रे सर, हा ओपनचा हाफ किती आक्रमक असेल, पहिल्या चेंडू चौकार आलेला आहे। शिबान गेले अनेक वर्ष हे वेगवान गोलंदाजीचं वादळ टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घोंगावतंय। मला वाटतं 7 साल असेल मी ज्यावेळेस पहिल्यांदा शिबान शेखला बघितलं होतं कारगिल संगमनेर संघाकडून खेळताना आळे या ठिकाणी, आळे तालुका जुन्नर या ठिकाणी, आणि त्यावेळेस त्याचा स्पीड बघून अक्षरशः भल्यांना तोंडात बोटं घालायला लागली होती। त्यानंतर या खेळाडूंनी मागे वळून बघितलं नाही। देशभर देशाच्या बाहेर सुद्धा खूप चांगलं क्रिकेट शिबान खेळलेलं आहे। इथे कव्हरच्या डोक्यावरून कौशलच्या उचलण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, थ्रो देखील परत येतोय तरी इथे 2 धावा कौशलला प्राप्त होतील। फलकावरती धावा 7, टिंगरे सरकार ग्रुप 7 नो लॉस। प्रथम पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना सचिन ढवळे प्रहार पुणे संघामध्ये आज शिबान शेखचा समावेश करण्यात आलेला आहे। या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा आहे, भरपूर आशा आहे। गेली अनेक वर्ष सातत्यानं सचिन ढवळे सरांनी प्रहार पुणे हा संघ विविध कमर्शियल टुर्नामेंटमध्ये देखील दिलेला आहे, त्यामुळे पुणे शहरातल्या अनेक खेळाडूंना संधी मिळालेली आहे खुल्या गटातलं क्रिकेट खेळण्याची। आकाशामध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे करण पकडेल कॅच, कौशल टिंगरे संघ नायक बाद, नेता पडला। एक सूचना आहे, MH06CL9130
MH06 CL 9130 आणि त्याचबरोबर अजून एक गाडी MH12 PH 9519 MH12 PH 5319 ह्या ज्या गाड्या आहेत ह्या पार्किंगमध्ये अस्ताव्यस्त लागल्या गेल्या आहेत. त्या व्यवस्थित एका कोपऱ्यामध्ये पार्किंग करा. बाकीच्या गाड्यांना थोडीशी पार्किंगला अडचण झालेली. थँक्यू व्हेरी मच. दुसऱ्या बाजूने अगदी आपण चर्चा करतोय नरेश सर मैदानाच्या आतमध्ये शिबान शेखचं कौतुक करत असताना सुरुवातीलाच अगदी आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये एक चौकर त्याला आला, पण त्याने याच ओव्हरमध्ये एक विकेटसुद्धा मिळवली. ही त्याची खासियत आहे. विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची खूप मोठी ख्याती असलेली आपल्याला पाहायला मिळते. टिंगरे सरकार ग्रुपला पहिला धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळाला. तुम्ही एक गोष्ट आवर्जून सांगितली की 2007मध्ये पहिल्यांदा आळेगावात, त्याच्या अगोदरची कारकीर्द जर आपण पाहिली तर शिबान शेख पहिल्यांदा बेल्ल्या गावामध्ये राजाभाऊ गुंजाळ यांच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा ज्यावेळेस भरवली गेली त्यावेळेस पहिल्यांदाच कारगिल संगमनेर संघ बेल्ल्या गावात आला. त्याची कामगिरी पाहून आळेमधून तिथून पुढे निघोच या परिसरामध्ये नाव मोठं होताना पाहायला मिळालं. ते मात्र खास करून शिबान शेख याचं आणि निमोन गावातील संगमनेर तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू आज भारताचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. गर्व आहे की हा खेळाडू ग्रामीण भागातला आहे, परंतु एक जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. जरूर पहिलं षटक इथे पूर्ण होणार आहे. टिंगरे सरकार ग्रुप 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वेगवान गोलंदाजांचं लाईफ थोडंसं छोटं असतं. सातत्यानं वेगवान चेंडू टाकताना ते फिटनेस राखणं त्यांच्यासाठी खूप कठीण ठरतं. आपण अनेक गोलंदाज बघितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये अजित आगरकरला देखील अडचणी आल्या, मुनाफ पटेल, झहीर खान या खेळाडूंना किंवा त्यानंतर आलेले अनेक खेळाडू आपण पाहिलेले आहेत की जे वेगवान गोलंदाज आहेत आणि त्यांना मोठी कारकीर्द नाही करता आलेली. तर आपण पाहत होतो की शिबान शेख वयाची 40 उलटल्यानंतर सुद्धा आजही कुठल्याही सामन्यामध्ये शिबान शेख जर खेळत असेल तर पहिलं षटक शिबान टाकतो. कोणतीही मॅच असू द्या, कुठल्याही लेवलची मॅच असू द्या, तो भारतात खेळेल, भारताच्या बाहेर खेळेल, तो कुठल्याही कमर्शियल टुर्नामेंटमध्ये खेळेल, तर तो ज्या टीममध्ये असतो पहिलं षटक शिबान टाकतो. तर यावरून त्याची गुणवत्ता काय आहे आणि त्याने जो फिटनेस ठेवलेला आहे त्याचं निश्चित कौतुक करावं लागणार आहे. गोलंदाजाचं नाव आय थिंक ऐका ना सर, कॅप्टन दादा गायकवाड 12वा प्लेयर आर्यन 12वा प्लेयर पाठवा, अन्यथा टीमला पॅनलाइज केलं जाईल. जर 12वा प्लेयर नसेल तर टीमला पॅनलाइज केलं जाईल. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. हे कंपल्सरी आहे आणि तुम्हाला 35 मिनिटात 7 ओव्हर कंप्लीट करायच्याच आहेत. ही पण गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्याच्यामध्ये बोथ एंड मारा आहे. 35 मिनिटाचा वेळ आहे एक डाव पूर्ण करण्यासाठी. जिथे 35 मिनिटं संपतील तिथे एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. आर्यन पवार गोलंदाज आहे. सचिन ढवळे प्रहार पुणे संघाचा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत. तिसरं षटक हे टेप बॉल ओव्हर आहे. पहिली 2 षटकं हे मॅन्डेटरी पॉवर प्ले, थर्ड ओव्हर टेप बॉल ओव्हर. दोन्ही एंड कडून आता फलंदाजी होणार आहे, गोलंदाजी होणार आहे आणि या प्रकारेच खेळ पुढे सुरू राहणार आहे. 8 धावा एका गड्याच्या मोबदला टिंगरे सरकार ग्रुप. आर्यन पहिला चेंडू आर्यनचा होता, लॉंगॉनला खेळला आहे आणि तिथं अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचते तर सीमा रेषेच्या बाहेर आहे. दोन्ही षटकाची सुरुवात अगदी तशीच झाली. शिबान शेखचा पहिला चेंडू होता, चौकार आला आणि त्यानंतर आर्यन पवार आला दुसऱ्या षटकासाठी. तिथे सुद्धा चौकारच येताना पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता, गुड लेंथ पडला होता, थोडासा आत आला होता चेंडू, पण खूप सुंदर पंच केला चेंडूला लॉंग ऑन. खरं डीप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता कोणी. दोन्ही क्षेत्ररक्षक मिड ऑफ हे 38 सर्कलच्या आतमध्ये होते. त्याचा फायदा खूप छान उठवला फलंदाजाने आणि 4 धावा इथे अयाज ने खेळलेला चौकार आहे. फलकावरती 12 धावांची नोंद आहे. दुसरं षटक आर्यन पवार गोलंदाजी मार्कवरती हॉस्टेल एंडच्या बाजूने गोलंदाजी करणार आहे. यावेळेस सगळं आपण पाहतोय थोडंसं दूरवरती टाकण्याचा प्रयत्न होता, त्यात मात्र यश आले आणि अचूक टप्प्याचा मारा करत जो चौकार आला त्यानंतरचं कमबॅक या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळाले. चांगला प्रयत्न आहे. फलकावरती धावा 12 आहेत. कमबॅक आर्यन पवारने देखील केलेला आहे. समोर अयाज आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला, खूप चांगला चेंडू परत एकदा आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. चौकारानंतर जे दोन्ही चेंडू पुढचे डॉट येताना आपल्याला जे पाहायला मिळालेले आहेत.
आणि विशेष करून अगदी आपण पाहतो की थोडीशी चर्चा पंचांबरोबर होती आणि वाईटसाठी रिव्ह्यू निश्चितप्रमाणे टिंगरे सरकार ग्रुप या टीमकडून आपल्याला पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे 2 रिव्ह्यू नरेश सर आपण प्रत्येक टीमला प्रत्येक डावमध्ये निश्चितप्रमाणे जे दिले गेलेले आहेत आणि त्याचा फायदा या ठिकाणी कशा प्रकारे घेतला जातोय ते मात्र चेक केलं जाते आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय काय असतं ते आपल्याला पाहायचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. वाईडसाठी रेफरल मागितलाय फलंदाजांनी. ज्यावेळेस डिलिव्हरी केलेली आहे त्यावेळेस फलंदाज कुठे हे बघितलं जातं आणि मला वाटतं चेंडू हातातून सुटल्यानंतर फलंदाजाने रूम बनवण्यासाठी तो थोडासा मागे आलेला आहे. पाहायचे पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत काय पोहोचेल. ज्यावेळेस हातातून चेंडू निसटतो त्यावेळेस फलंदाजाची पोझिशन बघितली जाते. एकदा का चेंडू हातातून सुटल्यानंतर फलंदाज कुठे गेलेला आहे याला काही महत्त्व नसतं. तो मागे असेल की पुढे असेल. आणि फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांकडून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. चेंडू चांगला आहे हा, कारण ज्यावेळेस चेंडू हातातून सुटत होता त्यावेळेस फलंदाज उजव्याच्या बराचसा पुढे होता, त्यामुळे त्याचा रीच पुढेच जाणार आहे. सचिन ढवळे फाउंडेशन डगआउट आपण इथे बघतोय. थोडासा फसलेला फटका आहे. बॅकफूट वरून पंच करायचा होता चेंडूला, टायमिंग मिळालं नाही. लॉंग ऑनला चेंडू, 1 धाव इथे अयाशला मिळेल आणि फलकावरती धावा 13 आहेत. 1-13 टिंगरे सरकार ग्रुप. दुसरं षटक सुरे खूप चांगलं. आर्यन पवारचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा ज्या आल्या होत्या या षटकामध्ये त्यांना पूर्ण रोखलेले आहेत. मोठा फटका पहिल्या बॉलवरती चौकार होता पण तिथून पुढे धावसंख्येला त्यानं आळा घातलेला आहे. भरत टिंगरे ऑन स्ट्राईक. मोठा अनुभव भरत टिंगरेकडे देखील आहे. ॲज अ टेनिस बॉल, लेदर बॉल क्रिकेटचा देखील. यावेळेस थोडा वेळ थांबला आहे आर्यन पवार. 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहतो जे टाकले गेले. 5 धावा आर्यनने खर्च केल्यात. पहिल्या चेंडूती चौकार येऊन सुद्धा कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी होताना आपल्याला जे पाहायला मिळते. बरं टिंगरे 3 चेंडू खेळले आतापर्यंत. 10 चेंडू मधले 3 चेंडू. यावेळेस इथे मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. काय फटका आहे. लेंथ बॉल होता. सरळ बॅटनं लॉफ केला चेंडू आणि तिथं खरं तर क्षेत्ररक्षक होता वायडिश मिड ऑफला. त्याच्या डोक्यावरून तुम्ही बघितलं असेल भरत टिंगरेने फटका खेळल्यानंतर तो अगदी उभा होता जागेवरती आणि क्लिअर केला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अत्यंत सुंदर फटका. भरत टिंगरे आक्रमकतेचं दुसरं नाव आहे. गेले अनेक वर्षांपासून धावांचा हा धबधबा सातत्यानं कोसळतोय, वेगानं कोसळतोय. बाहेरची कडे डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन मिळालं नाही आणि मोठा फलंदाज संघ नायका पाठोपाठ संघाचा आधारस्तंभ फलंदाजीतला भरत टिंगरे बाद. 2 गडी बाद 17. 2 षटकांचा खेळ संपला. टिंगरे सरकार ग्रुप थोडासा अडचणीमध्ये असेल पण या संघाकडे अजून नवीन खेळाडू अपकमिंग स्टार खूप मोठे आहेत. ते देखील मैदानामध्ये येतील. इथे बाहेरची कट घेऊन भरत टिंगरेला मात्र परतावं लागेल. 2 बाद 17. 2 षटकांचा खेळ संपला. टिंगरे सरकार ग्रुप. हो 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेला आणि टिंगरे सरकार ग्रुप अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये इथे 17 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. आता अयाज आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजीला आता दादा. आणि आता तिसरं षटक आहे त्यामुळे तिसरं षटक म्हटलं गेलं तर ते बॉल आपल्याला या ठिकाणी तो पाहायला मिळणार आहे. विकेट अगदी आपण पाहिली तर निश्चितप्रमाणे जी आली होती पहिल्या षटकामध्ये त्याच अगदी आपण पाहतो या पहिल्या 2 षटकांच्या पावरप्लेच्या ज्या असणाऱ्या हायलाइट्स जर आपण पाहिले ना त्या खूप सुरेख आहेत. 2 चौकार आलेत, 2 विकेट पण आल्यात, 2 षटकं सुद्धा संपली गेलीत. 2 संघ खेळत आहेत. अजून 2 संघ याच्यानंतर आपलं काम बजावताना जे पाहायला मिळत आहेत. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये 2 पंच अजूनही वेट करतायत. फुलटॉस आणि षटकार आहे. फुलटॉस चेंडू पडला गेला दादाकडून. त्याचा घेतलेला खरपूस समाचार आहे आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय खास करून तिथे पहिल्याच टेप बॉलचा पहिला चेंडू अगदी आम्ही पाहिलाय जो फुलटॉस होता आणि लॉंग ऑनला सुरेख प्रकारचा इथे षटकार येताना पाहायला मिळालाय.
यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु उशिरा फिकी निश्चितच अगदी आपल्याला पाहायला मिळाली. वाईट+1 ह्या 2 धावा. टेप बॉलची खासियत ही आहे की तुम्हाला इथे गोलंदाजी करत असताना सगळ्यात महत्त्वाचं नियंत्रण, हे नियंत्रण महत्त्वाचं आहे. दादा गायकवाडचं मात्र अर्थात अशोक गायकवाड संघाचा संघनायक जो आहे दादाचं या चेंडूवरचं नियंत्रण थोडंसं भरकटताना पाहायला मिळालेलं आहे. दादा तयार आहे. समोर शुभम गिदे. यावेळेस अगदी आपण पाहिलं शुभमच्या बॅटमध्ये चेंडू कव्हरला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये. या एका धावसंख्येनंतर धापलक वाढे 26 वरती आहे. षटक क्रमांक 3 चालू असताना दादाची दादागिरी या ठिकाणी कशा प्रकारे असणार ते आपण पाहतोय. विशेष म्हणजे अगदी आपण पाहिलं सुंदर व्ह्यू आपल्याला तो पाहायला मिळतोय. बाउंड्रीज त्याच्यावरती अगदी आपण पाहतोय. खास करून प्रहार हे जे नाव सातत्याने झळक आपल्याला पाहायला मिळाले. इथं अगदी आपण पाहिलं चेंडू पोहोचला गेला स्क्वेअर गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तिथं क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालं. त्या दरम्यान आलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक 27 2 गड्यांच्या मोबाईलला द्या. ISPL बॉल ओव्हर मैदानामध्ये सुरू आहे जिथे 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये टिंगरे सरकार ग्रुपकडे आहेत. शुभम गीते आणि अयाज ही जोडी मैदानामध्ये भरत टिंगरे बाद झाल्यानंतर शुभम गीते यावर्षी निश्चित भरपूर सारा प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिले शुभम गीतेला खेळताना. ISPL बॉल ओव्हर्स दादा गायकवाड फुलटॉस चेंडू होता आणि सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता मात्र आतली कड लागलेली आहे. स्क्वेअर लेगला चेंडू पोहोचेल तर एक धाव शुभम गीतेला मिळेल. फलकावरती 28 धावा. चांगलं षटक राहिले. एक षटकार आला होता या षटकामध्ये त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला अशोक गायकवाडनं. 11 धावा या षटकामधून देखील प्राप्त केलेल्या टिंगरे सरकार ग्रुपनं. अयाज आणि शुभम गीते मंचावरती मान्यवरांची उपस्थिती मोठ्या संख्येने आहे आणि तिन्ही स्टँडमध्ये दुपारच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षकांची चांगली गर्दी आपल्याला बघायला मिळते. प्रहार प्रीमियर लीग ऑल इंडिया ओपन पूल सुरू झालेला आहे. उंच फटका आहे. उंची तर जास्त आहे, लांबी नाही आहे आणि तिथे 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 काय घडतंय ते बघायचंय. 4 धावा मिळतील. करण डुकरे होता संघातला चांगला क्षेत्ररक्षक होता मात्र इथे त्याच्याकडून चूक होते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. धावा 4. तिसऱ्या पंचांची मदत नरेश सर या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जे घेतली जाते. ॲक्च्युली प्लेमध्ये प्रत्येकदा आपण पाहूया करण कुमारकडे खूप सारा वेळ होता. करण कुमार डोकरे याच्याकडे की चेंडूपर्यंत पोहोचलाही गेला होता आणि त्यानंतर चेंडू हातातून सटकल्यानंतर अगदी आपण पाहिले की तिथे चेंडू कशा पद्धतीने मात्र अडवला गेलाय मात्र चेक केलं जात आहे. खूप चांगलं एफर्ट लागलं गेलं होतं. एफर्ट जबरदस्त होते. आणि निर्णय त्याला पाहिले मिळालाय. कव्हर खूप चांगला झाला होता परंतु चेंडूचा टप्पा बाउंड्रीवरती पडला गेला आणि चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा फुलटॉसच होता. फलंदाज क्लीन बोल्ड होईल. तिसरा धक्का बसेल. 32 वरती 3 टिंगरे सरकार ग्रुप. अयाज बाद होऊन परतलेला आहे. अशोक गायकवाडला जाता जाता विकेट मिळाली पण एक खर्चिक षटक होतं. 15 धावा या षटकातून टिंगरे सरकार ग्रुपनं मिळवलेल्या आहेत. एकूण 3 षटकांमध्ये 3 बाद 32 टिंगरे सरकार ग्रुप. तर अजून 4 षटकं शिल्लक आहे जी रेग्युलर षटकं असणार आहेत जिथे टेप बॉलचा वापर कुठेही नसणार आहे. तिथे पॉवर प्ले नसणार आहे. त्यामुळे या 4 षटकांमध्ये क्षेत्ररक्षण देखील विस्तारलेलं असणार आहे. दादा गायकवाड कुठल्या प्रकारची योजना इथे वापरतायत हे बघायचं आपल्याला. तर फलंदाज पुढे कोण असणार. अयाजच्या जागेवरती आता कोण येणार. अगदी फुलटॉस होता चेंडू पण टेप बॉलमध्ये हलकासा स्विंग होता चेंडूला. तो मॅनेज झाला नाही अयाजकडून आणि त्यामुळेच त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त झाला. फलकावरती धावा 32. नवीन गोलंदाज शिबान शेख मैदानामध्ये दाखल होणार आहे. तर शुभम गीते आणि अमोल पवार ही जोडी आहे.
35 मिनिटांमध्ये एक डाव तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि 3:26 मिनिटांनी पहिला चेंडू आपण आज टाकलेला आहे. एकूण 6 मॅच ऑल इंडिया ओपन पूलमधील स्पर्धेमध्ये कव्हर आपण करणार आहोत. तो प्रयत्न आपला आहे. 7 षटकांचे सगळे सामने होणार आहेत. ऑल इंडिया ओपन पूलमध्ये व्यावसायिक गटातले खेळाडू आहेत, त्यांना देखील चांगली संधी मिळावी, त्यांना देखील व्यवस्थितपणे खेळता यावं. फुल टॉस बॉल होता, फटका जरूर आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा करण डुकरे. दुसऱ्यांदा त्याच्याकडून चूक झालेली आहे. 2 कॅच करण डुकरेकडून सुटलेले आहेत. 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत. अरे सर, पहिला एक झेल आम्ही पाहिला ना, तो खूप चांगला झेल या दरम्यान करण कुमारने घेतला होता. दुसरा झेल सोपा होता टेप बॉलवरचा, तिथं झेल सुटताना पाहायला मिळाला. परंतु यावेळेचा झेल जर अगदी आपण पाहिला तर एफर्ट जे आहेत ना, एफर्ट करण कुमार डुकरेचे खूप जबरदस्त आपल्याला जे पाहायला मिळाले. खूप दूरवरती होता, दूरवरून चेंडूवरती पोहोचला. अर्थात तो पोहोचला, चेंडू आता लागला, झेल होणं गरजेचंच आहे, पण एफर्ट खूप जबरदस्त लागले गेले होते. प्रयत्न खूप चांगला होता. निश्चित प्रयत्न महत्त्वाचे नाहीत, तुम्हाला यश महत्त्वाचं आहे. तुम्ही व्यावसायिक गटामध्ये खेळताय, त्यामुळे इथे तुम्ही जर असा कॅच घेत असेल तर तुमचं कौतुक आहे. हाफ चान्स तुम्ही फुलमध्ये कन्वर्ट करायलाच पाहिजे, तेव्हा तुम्हाला यश मिळणार आहे. तो चेंडू हातातून निसटल्यानंतर त्याला काही महत्त्व नाही, कारण कोणता फलंदाज इथे मॅच कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाहीये. अनेक वेळा आपण पाहिले मराठ्यांचं, जर तुम्ही पराक्रम बघितला असेल तर जिथं सेनापती पडलेला आहे तिथे कुणीतरी मावळा उभा राहिलाय आणि त्याने किल्ले जिंकून दिलेले, त्याने लढाया जिंकून दिलेल्या आहेत. त्यामुळं कोणाला जीवदान मिळणं हे अपेक्षित नाहीये, तिथे कॅच व्हायलाच पाहिजे. आणि करण डुकरे जर असेल, त्याच्यासारखा मोठा खेळाडू जर तिथे असेल तर त्याच्याकडून कॅच आम्ही अपेक्षितच पकडतो की तो कशाही परिस्थितीत झालाच पाहिजे. पण दुसरी गोष्ट आहे की मला करण डुकरे अलीकडं जास्त अभ्यासामध्ये व्यस्त दिसतोय, त्याला पोस्ट काढायची आहे आणि त्यामुळं कदाचित प्रॅक्टिसवरती त्याचं थोडंसं दुर्लक्ष असू शकतं, कारण करण डुकरे सारख्या खेळाडूकडून चूक अपेक्षित नाहीये. यावेळेस जोरदार फटका खेळला गेला, गॅपमध्ये चेंडू आहे, शतरक्षक दुरून चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय आलेली एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. तो असेल आता धावफलक. टिंगरे सरकार ग्रुप पहिल्या डावात फलंदाजी करत असताना 3:37 धावा, षटक क्रमांक 4 चालू असताना 2 चेंडू यायचे बाकी आहेत. शुभान शेख आतापर्यंत 10 चेंडू टाकलेत, 1 विकेट मिळवलेली आहे, 12 धावा त्याला आतापर्यंत खर्च होताना. निश्चितच अगदी आपण पाहतोय जो पाहायला मिळतो रिवाचा प्रयत्न, चांगले एफर्ट आहे. सचिन ढवळे सर होते, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, डाव्या बाजूला झेपावत अगदी चेंडू कव्हर होताना पाहायला मिळालाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सचिन ढवळे सरांचं. सचिन ढवळे सर मैदानामध्ये थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण करतायत. पण एक जरूर आहे की मला आता बातमी समजते की करण डुकरेचा पाय दुखावलेला आहे आणि त्यामुळे तो तेवढासा फिट नाहीये, परंतु तरी देखील तो त्याचा एफर्ट देण्याचा प्रयत्न करतोय. पण मी तर या गोष्टीला सुवर्ण संधी म्हणेल की करण डुकरेने काय केलं पाहिजे. तो सरांच्या सानिध्यात आहे, अकॅडमीमध्ये तो प्रशिक्षण घेतोय, जरी खुल्या गटामध्ये खेळत असेल तरी. त्यामुळं करण डुकरेने या संधीचा फायदा घ्यावा. आपल्याला मैदानामध्ये खेळता येत नसेल, प्रॅक्टिस करता येणं अवघड होत असेल तर चांगला अभ्यास करावा, कारण सचिन ढवळे सारख्या सरांसारख्या परिसाच्या तुम्ही सानिध्यात आहात, तर मला वाटतं आपलं सोनं आपण करून घेतलं पाहिजे. 39 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. टिंगरे सरकार ग्रुप अतिशय सुंदर दृश्य आपण ऑल इंडिया ओपन पूल मधून खेळणाऱ्या या सगळ्या 20 संघांचे बॅनर्स बघतोय. त्याबरोबर ही आकर्षक अशी बाउंड्री लाईन आणि त्यानंतर हे बॅनर्स सभोवताली लागलेले स्पर्धेचं वातावरण निश्चित उत्साहवर्धक करणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. सचिन ढवळे फाउंडेशन कडून डिझाईन करण्यात आलेल्या. यानंतरचा जो सामना असणार आहे मातोश्री 11 हडपसर वर्सेस संविधान ग्रुप डॉन 11. बोथ कॅप्टन आपण आपल्या खेळाडूंची यादी द्या, ऑफिशियल स्कोररकडे कॉम्बॉक्समध्ये संपर्क करा. बोथ कॅप्टन मातोश्री 11 हडपसर आणि संविधान ग्रुप डॉन 11 आपण संपर्क करणं गरजेचं राहील. करण कुमार यावेळेस वा, करण कुमारचा उसळलेला चेंडू, तिथे मात्र क्षेत्ररक्षक. काय घडतंय, काय बिघडतंय. करण डुकरे, अजय पुराणिक हे खरं तर मोठे खेळाडू आहेत आणि निश्चित प्रकारे सरांच्या विश्वासास पात्र ठरलेले हे खेळाडू आहेत. अनेक वर्ष सातत्याने त्याने ते दाखवून दिलेले, आज त्यांच्याकडून चुका करतायत.
एक गोष्ट तितकीच खरी की करण कुमार डुकरेने ज्यावेळेस जेल सोडला त्यावेळेस गोलंदाजाच्या मनावरती काय आघात झाला असेल की कॅच छुटा गेंदबाज का दिल भी टूटा. आता तो स्वतः गोलंदाज आहे, त्या गोलंदाजाने काय अनुभवलं असेल इथं त्याच्या गोलंदाजी जेल सुटल्यानंतर त्याला अनुभवायला आलं असेल. गोलंदाजांना खूप वेळा या प्रसंगांना सामोरं जावं लागतं, पण त्यांची देखील एक मानसिक तयारी झालेली असते की कधीतरी एखादा सुटतो कॅच. ते काही नवीन नाही राहिलेले नाही, त्यांनाही माहिती आहे की इथून सावरणं काय असतं. इथे लगेच नाउमेद होण्याचं काही कारण नाही. लेंथ बॉल होता, अपील जोरदार आहे पण पंचांवरती काही परिणाम नाही आहे. अक्षय निर्मल सर, अजय आवळे सर या सामन्यामध्ये ॲज अ ऑनफिल्ड अंपायर आहेत आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. यस, DRS फॉर्म सचिन ढवळे फॉर R11, करण डुकरे. तर लेग बिफोर विकेटसाठी हार मागितला जातोय, त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय, हा DRS मागितलेला आहे. यष्टांच्या समोर फलंदाज असं करण कुमार डुकरेचं म्हणणं आहे. आणि विशेष म्हणजे लगेच रिव्ह्यू घेतलेला आहे, पण रिव्ह्यूची एक सिस्टीम असते. ती सिस्टीम अशी असते, त्याला काही प्रोटोकॉल्स आहेत. ज्यावेळेस गोलंदाजाला रेफरल कॉल करायचा असतो, मी इथं बघितलं की गोलंदाज डायरेक्ट पंचांकडे त्यांनी मागणी केली, पण गोलंदाजाने त्यांच्या संघनायकाला त्या गोष्टी सांगायच्या असतात आणि संघनायकाने पंचांना सांगायचं असतं की मला DRS हवा आहे. तर या गोष्टी आपण थोड्याशा पाळल्या पाहिजेत. काही दिवसांपूर्वी एक गोष्ट अशी असायची की DRS कॉल करताना आपले खेळाडू काय करायचे की जो पंचांचा इशारा असतो तो स्क्वेअर दाखवायचे आणि सांगायचे की आमचा DRS आहे. पण DRS तसा नसतो. तुम्ही उजवा किंवा डावा हात पॅरलल लावा आणि व्हर्टिकल उजवा किंवा डावा हात तुम्ही त्याला स्पर्श करा, तर तो DRS कॉल समजला जातो, ती साईन समजली जाते. पण तसं काही केलं जात नव्हतं. इथं लगेचच करणनी सांगितलं पंचांकडे की मला DRS हवाय. पण त्याने ते पंचांशी नाही तर त्याने त्याच्या संघनायकाशी चर्चा केली पाहिजे की आपल्याला DRS घ्यायचा आहे आणि संघनायकाने पंचांना सांगितलं पाहिजे की आम्हाला DRS पाहिजे. आणि ह्या गोष्टी सगळ्या आहेत त्या विदिन 10 सेकंद, विदिन 15 सेकंद त्या पंचांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तर बघूया काय घडतंय. इथे चेंडू आहे, ओरिजिनल इनलाइन पिच, आउटसाइड इम्पॅक्ट, विकेट मिसिंग डिलिव्हरी. तर नॉट आउट हा थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे आणि रिव्ह्यू लॉस्ट. एक रेफरल गमावलेला आहे. दोन्ही संघांकडे आता एक DRS शिल्लक आहे. एक DRS त्यांनी गमावलेला आहे. एका इनिंगमध्ये तुम्हाला 2 DRS आहे आणि त्यामुळे काय होतं की चांगलं क्रिकेट प्रेक्षकांसमोर येतं. खेळाडू देखील सॅटिस्फाय असतात की आपल्या विरोधात निर्णय गेला नाही. नाहीतर आम्ही ज्यावेळेस खेळायचो, आम्ही जर हरलो ना तर पंचांना समोर नाही पण मागे खूप शिवाय द्यायचो. आता तसं होत नाही, आता तसं बिलकुल होत नाही. अरे कारण DRS ची सिस्टीम आलेली आहे, त्यामुळे पंचांचा निर्णय इकडे तिकडे झाला तरी तिथे तुम्ही सुधारू शकता. यावेळेस मात्र परफेक्ट बॅटवरती मिळाल, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळणार आहेत अर्धा डझन. षटकार आलाय. काय फटका खेळलाय करण कुमार डुकरेच्या गोलंदाजीवरती. शुभम गीतेचा हा षटकार आहे. मोहर लागली गेली होती, प्रहार केलाय फलंदाजाने आणि इथे खूप जोरदार फटका. सरळ अगदी आपण पाहतोय पुढील बालन क्रिकेट अकॅडमीच्या समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय आलेला हा खणखणीचा षटकार आहे. MS धोनी स्टँड, जिथे CSK फॅन्स आहेत आणि थोडीशी ही टीम यावर्षी संघर्षात आहे. अजून कुठला विजय मिळालेला नाही आहे. परवा रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध नाही, राजस्थान रॉयल्स विरुद्ध त्यांना खूपच मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. CSK फॅन थोडेसे नाराज आहेत. कॅमेरा त्यांच्यावरती होता तरी त्यांचा उत्साह काही दिसत नव्हता. ओ हो, हा भरत टिंगरेचा पुढचा वारसदार आहे शुभम गीते. धानोरी गावातून पुढे आलेला आहे. काय कमालीची फलंदाजी. अगोदर लॉफ केला होता मिड विकेटला, आता स्क्वेअर कट. ओ हो, अप्रतिम. 2 धावा इथे मिळालेल्या आहेत शुभम गीतेला. 9 चेंडूमध्ये 16, 49, 3 बाद. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय की आक्रमण आता ठासून भरलेलं आहे शुभम गीतेच्या फलंदाजीमध्ये. 9 चेंडूमध्ये 16 धावा म्हणजे खूप आक्रमण त्याच्या बॅटमधून होतं ना. पाहायमध्ये सुरुवातीला थोडासा चाचपडत खेळत होता, परंतु या ओव्हरमध्ये त्याचं आक्रमण मात्र सुरू झाले. आतापर्यंत 3 चौकार 2 षटकार आलेत. अगदी आपण पाहतोय ओपन पोलचे ओपन अपच्या मॅचेस सुरू झाल्यात. फुलटास होता करण कुमारच्या गोलंदाजीवरती. आपण म्हणतो ना आंधळा मागतो 1 देव देतो 5. धावसंख्या वाढणं गरजेचं होतं
आणि फुलटा चेंडूवरती अगदी आपण पाहतोय इथे डावेटीच्या बारासा बाहेर गेलेला चेंडू ना कोणाच्या हातामध्ये आला, ना इष्टरक्षकाच्या आला, ना इथे आपण पाहतोय शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक सिबान होता त्याच्या हातामध्ये आला आणि इथे 5 धावा येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. बराचसा भरकटलाय आणि करण कुमार डुकरे अगदी आपण पाहतोय थोडासा मागणं ठरलाय. 4 चेंडू आतापर्यंत 15. दादा गायकवाड थोडासा ऑफस्टमच्या बाजूला बाहेरच्या बाजूला त्याचा उजव्या हाताकडे कल होता, कारण करण कुमार डुकरे गोलंदाजी करत असताना तो उजव्याच्या बाहेर चेंडू टाकेल असा काहीतरी त्याचा अंदाज असावा, पण तुम्ही बघितलं की डावेष्टी मिस करताना चेंडू आणि फुल टॉस आला तो, त्यामुळं इतका वेगाने निघून गेला की दादाला देखील परत येता आलं नाही. इथे विराट कोहली स्टँड, RCB फॅन्स आहेत तिथे. गेल्या वर्षीचं विजेतेपद RCB फॅन्सला खूप मानवलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडं भरपूर जोश आहेत. बघायचंय यावर्षी काय घडणार आहे तिकडे. आहा, परत एकदा शुभम गीतेनं आसमान दाखवलं, करण डुकरेला चेंडूला पाठवलंय आकाशामध्ये पुणे शहराचं दर्शन करायला. धावा मिळतील 6. आक्रमण शुभम गीतेच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय सातत्याने होताना पाहायला मिळालं. करण डुकरे आणि शुभम गीतेची ठसन सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली आणि या षटकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापलक वेगाने पुढे जाताना पाहायला मिळालेलं आहे. काय आक्रमण केलंय करण कुमार डुकरेच्या गोलंदाजीवरती शुभम गीतेने. डाव सावर होतो, एक 2 विकेट झाले ना, कौशलची विकेट आली त्या पाठोपाठ अगदी आपण पाहिलं भरत दादाने डाव सावरला, पण भरत दादाची विकेट त्यांना पाहायला मिळाली. त्यानंतर कोण सावरेल हे प्रश्नचिन्ह होतं, पण ज्या ज्यावेळेस संघ अडचणीत आलाय टिंगरे सरकार ग्रुप त्या वेळेस मात्र शुभम गीते हा धावून येताना पाहायला मिळालेला आहे. बघितलं पाहिजे शुभम गीते खरं तर वेगवेगळ्या प्रीमियर लीगमध्ये आम्ही बघतो ॲज अ आयकॉन तो खेळतो सातत्यानं आणि खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मला वाटतं ISPL मध्ये देखील भविष्यात पुढच्या हंगामामध्ये या खेळाडूचा समावेश होऊ शकतो. अशा काही स्पर्धा तो सातत्यानं खेळला तर त्याला चांगल्या मोठ्या संधी मिळू शकतात. उजव्याच्या बाहेर होता, थोडासा अतिरिक्त बाउन्स टाकला त्यानं, आपट बार होता आणि अप्पर कटचा प्रयत्न शुभम गीतेचा मात्र फसला. तर 60 धावा 3 गडी बाद, षटक संपलेले आहेत 5. मॅक्झिमम बघू आपण ज्या पद्धतीने फटके आलेले आहेत. सुरुवातीलाच कौशलच्या बॅटमधून, त्याच्यानंतर शुभम गीते या षटकातला जो पहिला बॉल होता तो उचलला होता, त्यानंतर हा दुसरा लगेच, दोन्ही तिकडेच मिड विकेटला खूप उंच आणि खूप लांब ठोकले होते. शुभम गीतेने षटकार. कमालीचा फलंदाज आहे शुभम गीते. आल्यानंतर तुम्ही धावफलकामध्ये सुद्धा थोडंसं चैतन्य आलेलं आहे, हालचाल झालेली आहे. ऑनस्क्रीन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिलं तर आता खास करून अगदी आपल्याला पाहायला मिळेल की विकेट येताना पाहायला मिळाल्या. बाउंड्रीज ज्या आहेत ना त्या आपण निश्चितप्रमाणे या ठिकाणी पाहतोय. विशेष म्हणजे पहिलाच जो चौकार निश्चितप्रमाणे आपण पाहिला, त्यानंतर भरत दादेचा एक चौकार जो कॉन्फिडन्सली चौकार होता, आत्मविश्वासी चौकार निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला. त्यानंतर अगदी आपण पाहिलं की खास करून तिथे करण कुमार डुकरेकून जेल सुटल्यानंतरचा चौकार आम्ही पाहिला आणि एक चौकार तो खास करून ज्याच्यावरती पंजा आला असं आपण म्हणूया. वाईटच्या 5 धावा ह्या खूप महत्त्वाच्या येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. हे वैशिष्ट्य आहे ज्यावेळेस प्रथम स्पोर्ट्स मीडिया एखादी स्पर्धा कव्हर करत असतात, प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं अत्यंत बारकाईने लक्ष असतं. अनेक असे जे मुवमेंट असतात ते सातत्यानं स्क्रीनवरती बघायला मिळतात आणि कॉमेंटेटर्सला सतत मसाला पुरवण्याचं काम प्रथम स्पोर्ट्स मीडिया करतात. अमित जगताप आणि त्यांची टीम अत्यंत प्रभावीपणे या स्पर्धेचं कव्हरेज करते, ब्रॉडकास्टिंग करते आणि सगळ्यांनीच त्यांचं भरपूर कौतुक केलेलं आहे. लेंथ बॉल होता, इथे धावाची संधी जरूर होती. खरं तर तो डिरेक्ट हिट करणं अपेक्षित होतं, त्याने थ्रो देणं एक विकेट किपरकडे अपेक्षित नव्हतं. थेट चेंडू एस्टनवरती फेकणं अपेक्षित होतं तर विकेट मिळाली असती, कारण वेळ कमी करणं महत्त्वाचं आहे. अलीकडं क्रिकेट खूप फास्ट झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला मिली सेकंद मायक्रो सेकंद सुद्धा वाचवायचे आहेत आणि म्हणून ते सेकंद वाचवायचे असतील तर डिरेक्ट हिट जाणंच इथे गरजेचं होतं. तसं झालं नाही आणि फलंदाजाला तेवढा वेळ मिळाला क्रीजमध्ये पोहोचण्यासाठी. डाव पुढे सुरू आहे. षटक क्रमांक 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. यानंतर अजून एक षटक येणं बाकी आहे, परंतु फलंदाज शुभम गीते चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पाहायचं या एंड कडून तो गोलंदाजांना किती त्रास देतोय. यावेळेस सगळं आपण पाहिले मॅडमच्या दिशेने चेंडू खेळला गेला. एक सिंगल निश्चितप्रमाणे येताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या रूपाने धापा एक वाढणार आहे. धापा कधी धावत संख्या आपण पाहिलं तर 62 धावा. ते मी एक गोष्ट आवर्जून सांगितली की पंचांच्या बाबतीत चर्चा करत होते. पूर्वीच्या काळी असं काही घडलं गेलं तर मग पाठीमागच्या बाजूला नेहमी शिव्या दिल्या जायच्या, पण त्या काळात कदाचित आजी आवळे नसतील, नाहीतर कुणी एवढी टिरिंग केली नसती, कारण ते त्या कालखंडात ते खेळाडू म्हणून कामकाज करताना पाहायला मिळायचे.
जाऊया मैदानामध्ये. यास सोपा कॅच आहे आणि जावा लागेल अमोल पवारला मागे. धक्का चौथा. सिबान शेख वायडिश मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत होता. यश मिळालं इथे. सचिन ढवळे प्रहार 11 पुणे संघाला. 62 वरती 4 आहेत. शुभम गीते अजूनही नाबाद आहे तो 23 धावसंख्येवरती. आर्यन पवार चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये देखील प्रभावी एक विकेट काढली होती. पुन्हा एकदा यश त्याच्या पायाशी रुंजी घालताना दिसते. या षटकामध्ये देखील यशस्वी 10 धावांमध्ये 2 विकेट आतापर्यंत 9 चेंडू टाकताना त्याने काढलेले आहेत. प्रवीण पलांडे अजून एक मोठं नाव आहे. अजून एक अपकमिंग स्टार आहे धानोरीतून जो येतो. धानोरी स्पोर्ट इंग्रज सरकार ग्रुप खरं तर क्रिकेटसाठी ओळखली जाणारी ही दोन्ही नावं आहेत. एक काळ असा होता की पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये ग्रामीण विभागातून जे खेळाडू खेळायचे ते फक्त धानोरी स्पोर्ट्सचेच खेळायचे. PDPL ही जी स्पर्धा PDCAने आयोजित केली होती. प्रत्येक संघामध्ये धानोरीचे खेळाडू खेळायचे. भरत टिंगरे यांनी अनेक खेळाडूंना खूप मोठ्या संधीच त्याच्यामुळे दिलेल्या आहेत. फटका खेळायचा प्रयत्न जरूर पायाने अडवलाय तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण गौरव कडून, अजय कडून. अजय तिथे आहे आणि 1 धाव जरूर मिळणार आहे. 64 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आर्यन पवारचं 2 धावा आलेले आहेत मागच्या बॉलवरती आणि त्यामुळे 64 वरती पोहोचतायत इंग्रज सरकार ग्रुप. 6व्या षटकामध्ये प्रवीण पलांडे गोलंदाज अगदी आपण पाहतोय आर्यन पवार आहे. एंड कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते आर्यन पवार. 64 धावा 4 फलंदाज आतापर्यंत बाद आहे. यावेळेस भन्नाट वेग होता. प्रवीण अगदी आपण पाहतोय पलांडेच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये आणि मला वाटतं इथे जर अगदी आपण पाहिलं तर जवळपास एक 2 मिनिटाच्या आसपास हा तुमचा वेळ कदाचित बाकी राहणार आहे. त्यामुळे इथं वेळ जो महत्त्वाचा आहे तुम्हाला 35 मिनिटाचा वेळ दिलेला आहे तो खास करून इथे तुम्हाला 7 ओव्हर 35 मिनिटामध्ये कंप्लीट करायचे. पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला ते षटक कंप्लीट करायचे. तेवढे चेंडू कंप्लीट करायचे नाही आले तर तिथून पुढे अगदी आपण पाहतोय खास करून अगदी आपण पाहतोय इथे एक प्लेअर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. यावेळेस अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू जो ढकलला गेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना फिकी थोडीशी दूरवरून करताना पाहायला मिळाली. 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्येनंतर षटकाची होती समाप्ती आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 बाद 66 धावा टिंगरेर सरकार ग्रुप. 6 षटकं संपलेली आहेत आणि विकेट्स आपण बघू शकतो ज्या प्रकारे आलेल्या आहेत. कौशल बाद झाला होता. त्याच्यानंतर भरत टिंगरे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न तो कड लागले आणि विकेट किपरने कॅच घेतला. इथे आपण पाहिलं तर अयाजला बाद होताना आणि त्यानंतर पुन्हा एकदा अमोल पवारला बघितलं आपण बाद होताना. 4 विकेट्स पडलेले आहेत. तर 6 षटकं संपलेले आहेत. मनोज बेल्लेकर सर मगाशी आपण पंचांच्या कामगिरीच्या वरती आपण चर्चा करत होतो. निश्चित माझ्याकडे एक बातमी सुद्धा आलेली आहे की पूर्वी अशी कंडिशन असायची की पंचांचं काम खूप अवघड असायचं. त्यांनी चांगलं काम केलं असेल तर त्यांचं कौतुक व्हायचं नाही, पण त्यांच्याकडून एखादा निर्णय चुकला तर मात्र पंचांना भरपूर असं काहीतरी ट्रोलिंग केलं जायचं. अलीकडं मी त्यावेळेस असं म्हणायचो की पंचांचं काम म्हणजे असं असतं की मैदानावरचे पंच आणि लग्न जमवणारे मध्यस्थ हे 2 अशा गोष्टी आहेत की चांगल्या कामाचं कौतुक होणार नाही, पण काही जर बिघडलं तर मात्र या लोकांना दोष लोक भरपूर देतात. त्यामुळे मी शापित गंधर्व असं म्हणायचो पंचांना. तर आज तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. आज DRS मुळे खूप सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत आणि आज मध्यस्थाची गरज राहिलेली नाहीये. लग्न जमवायला मध्यस्थाची गरज राहिलेली नाही. पटणं गरजेचं आहे. फक्त पटणं आणि त्याच्यानंतर आयुष्यभर टिकवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. महेश शिंदेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. समोर प्रवीण पालांडे आणि शुभम गीते. ओ हो 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 लेंथ बॉल होता. अपील जोरदार आहे. पंचांकडे निर्णय लेग बाईचा बघायचंय. पंचांकडे शक्यतो तिसऱ्या पंचांची मागणी केली जाणार आहे. स्पर्श जर पॅडला झाला असेल तर महेश शिंदेचं असं म्हणणं आहे की माझ्या बॉलनं स्टंप उडालाच असता. तर बघायचंय की तो उडणार होता की नाही हे तिसऱ्या पंचांकडून कळेल आपल्याला. 71 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये सध्या तरी परिस्थिती आहे इथे. लेगबाईच्या 4 धावा प्राप्त झालेल्या आहेत.
फलंदाज बाद असेल तर या धावा मात्र मिळणार नाहीत. खरं तर या नियमामध्ये देखील थोडीशी दुरुस्ती होणं अपेक्षित असं माझं वैयक्तिक मत आहे. क्रिकेटचे लॉजिक वेगळं सांगतात. पण बघतो आपण आता लेग बायचा चौकार मिळालेला. इथे जर पंचांनी विकेट दिली असती आणि जरी तर तिसऱ्या पंचांनी तो नॉट आउट ठरवला असता तर या 4 धावा त्या खेळाडूंना मिळाल्या नसत्या. तर इथे 35 मिनिटं पूर्ण संपलेली आहेत आणि 35 मिनिटं संपल्यामुळं एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेऊनच आता क्षेत्ररक्षणाला सुरुवात करावी लागेल. सचिन ढवळे प्रहार 11 पुणे संघाला. फलंदाज नाबाद आहे आणि धावा 4 मिळणार आहेत. तर बघायचं आहे इथे. यस, कम्प्लिटली विकेट मिसिंग बॉल होता. आउटसाइड पिच होता. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकलेला आहे आणि इम्पॅक्ट सुद्धा ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. त्यामुळं अजिबातही इथे पंच दोन्ही रिव्ह्यू खरं तर गमावलेले आहेत. या अगोदर पहिला रिव्ह्यू संपला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा रिव्ह्यू संपलेला आहे. सचिन ढवळे प्रहार पुणे संघाकडे कुठलाही रिव्ह्यू नाही. आता पुढचे 4 चेंडू त्यांना टाकायचे. 71 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7व्या षटकातील काही चेंडू इथे शिल्लक आहेत. टाइम आउट निश्चितप्रमाणे झाल्यामुळे एक क्षेत्ररक्षक आतमध्ये आलायच आणि यावेळेस फुल टॉस मात्र खेळलाय. सीमारेषेच्या बाहेर आहे. अतिथी कक्षामध्ये आलेला हा सुपर डुपर हिट प्रहार केलाय फलंदाजाने. षटकार ठोकलाय. यस, प्रवीण भाऊ इथे जबरदस्त फटका. उजव्याच्या बाहेर होता तो, आधी सफल झाला होता. त्याने बघितलं की बाहेर चेंडू आहे आणि तसाच त्याला पंच केला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. दिमागदार फटका. प्रवीण पालांडे 5 चेंडू मध्ये 10, 13 चेंडू 23. शुभम गीते बराच वेळ त्याच धावसंख्येवरती थांबलेला आहे. ओ कडक, सुपर कडक, उंच आणि लांब ठोकलेला षटकार. इथे प्रवीण पालांडे बरसलेला आहे. 2 षटकार लागोपाठ. 83 वरती 4 टिंगरे सरकार. ज्या महेश शिंदेची गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवरती अगदी आपण पाहिली की खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक करताना पाहायला मिळालं होतं, त्याच महेश शिंदेवरती आक्रमण केले प्रवीण पालांडे यांनी. विशेष म्हणजे पहिला चेंडू आम्ही पाहिला जो षटकार ठोकला होता अतिथी कक्षामध्ये आणि दुसरा षटकार जो आहे हा सरळ मैदानाच्या बाहेर पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीच्या बाहेर निश्चितप्रमाणे हा षटकार जाताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ह्या प्रकार धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू हवेत होता. क्षेत्रक्षेत्रावरती पाहायला मिळाला आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहतो एक सिंगल आहे. एक चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो बाकी राहिला. शुभम गीते आता स्ट्राईकला येताना पाहायला मिळेल. 23 धावा शुभमने बनवलेल्या आहेत 13 चेंडूमध्ये. 84 वरती धावफलक. एक चेंडू बाकी राहिलाय. 5 चेंडूमध्ये 13 धावा आतापर्यंत खर्च करताना महेश शिंदेला आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. या चेंडू नंतर आपण लगेचच टॉस जो संपन्न करणार आहे, त्यामुळे बोथ कॅप्टन चला टॉस साठी रेडी राहा. यावेळेस मात्र शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आक्रमण केलंय आणि संघाने गाठली 90 धावा. काय फलंदाजी. शेवट खूप गोड होताना पाहायला मिळालाय. सुरुवात सुद्धा अगदी आपण पाहिले, खास करून अगदी आपण पाहिले की इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं असं पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला होता भरत आता टिंगऱ्याने आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं षटकार ठोकला तो खास करून इथे शुभम गीते याने. काय फटकेबाजी केली आहे शुभम गीतेने. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाली. लॉंगाची दिशेने षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. महेश शिंदे थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळालेला आहे. शेवटच्या षटकात बऱ्याचशा धावा, भरपूर धावा येताना या ठिकाणी आपल्याला ज्या पाहिल्या मिळालेल्या आहेत. पाहूया एक डाव तर या ठिकाणी संपलेला आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला डाव निश्चितप्रमाणे संपताना आपल्याला तो पाहायला मिळतोय. विशेष करून अगदी आपण पाहिलं सुंदर व्ह्यू आहे. हायलाइट्स निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिलं तर या सातत्याने आपल्याला हायलाइट्स ज्या पाहायला मिळणार आहे. अमोल पवार यांच्या बॅटमधून मोठमोठी फटके खेळत असताना आलेली विकेट अगदी आपण पाहिली. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये सुद्धा अगदी आपण पाहिलं आक्रमण सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळाले. प्रवीण पालांडेचे 2 षटकार खूप महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळालेत आणि शुभम गीतेने खेळलेले एक षटकार आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळाला.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. दोन्ही संघाचे कॅप्टन चला. बरं दादा टिंगरे 5-9, त्यानंतर कौशल 2-2, अय्यजला आपण पाहिलं 9-16, शुभम गीते 14-29, अमोल पवार 5-3, तर प्रवीण पलांडेला आपण पाहिले 7-17 या धावा आणि 14 धावा अतिरिक्त आलेल्या आहेत. 7 वाईड आहेत, 6 लेग बाईज आहेत आणि 1 बाईची धाव, अशा तब्बल 14 धावा हे ज्या अतिरिक्त आहेत ना, ह्या कदाचित खूप महत्त्वाच्या ठरताना पाहायला मिळणार आहे. टिंगरे सरकार ग्रुप चला लवकर. टिंगरे सरकार ग्रुप आपण मैदानाचा ताबा घ्या, विनंती राहणार आहे आपल्याला. 4-90 धावा टिंगरे सरकार ग्रुपने या ठिकाणी ज्या बनवलेल्या आहेत, खास करून अगदी आपण पाहतोय. शुभान शेखची कामगिरी आपण पाहिली. 2 षटकं 14 धावा 1 विकेट. रेम पवार 2 षटकं 14 धावा 2 विकेट. अशोक गायकवाड 1 षटक 15 धावा 1 विकेट. करण डुकरे 1 षटक 21 धावा आणि महेश शिंदे 1 षटक 19 धावा. करण आणि महेश या दोघां मिळून जवळपास 40 धावा 2 षटकात देताना पाहायला मिळाल्यात आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जवळपास आपल्याला पाहायला मिळेल आहे ती 90 आहे. शुभम गीतेची फलंदाजी आपण पाहतोय. 14 चेंडूमध्ये 29 धावसंख्येची बहारदार ताबडतोब फलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळाले. टीम प्रहार प्रीमियर लीग 2026च्या 14व्या पर्वातील ऑल इंडिया ओपन गटातील आजच्या दुसऱ्या दिवसातील सेकंड मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. टॉस करण्यासाठी आपल्या समेत मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शिरसाट स्पोर्टचे ओनर सन्मान्य अतुलजी शिरसाट सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. मातोश्री इलेव्हन हडपसर पुणे आणि संविधान ग्रुप पुणे या 2 संघात आपण करतोय टॉस. कोण कॉल करते? सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमी आणि सचिन ढवळे फाउंडेशन. कॉल या ठिकाणी करतायत कॅप्टन नितीन वाकळी. फाउंडेशन कॉल टॉस या ठिकाणी संपन्न केला आणि टॉस जिंकलाय सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमी. टॉस या ठिकाणी आपण पाहिलं तर संपन्न केलेला आहे. टॉस जिंकलाय प्रथमतः संविधान ग्रुप पुणे या संघाचे कॅप्टन प्रदीप नैने टॉन आपल्या समेत आहेत. टॉस जिंकतायत प्रथमतः काय निर्णय? पहिल्यांदा आम्ही फिल्डिंग घेऊ. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किती धावांपर्यंत रोखाल प्रतिस्पर्धी मातोश्री इलेव्हन हडपसर पुण्याच्या संघ आहेत आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? 14वं पर्व आपण पाहिलं ते संपन्न होते. डे नाईट ऑल इंडिया ओपन गटातून आज तुमचा संघ दाखल होते. कोणकोणते खेळाडू खेळताना पाहायला मिळते? प्रथम मी सचिन ढवळे यांचे आभार मानतो की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला खेळण्याचा चान्स दिला. आयोजनाबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमी आहे, कारण खूप मोठं आयोजन केलेलं आहे. आणि खरं सांगायचं झालं तर सचिन ढवळे प्रहार ही जी टुर्नामेंट असते ते त्यांच्यासाठी ते स्पॉन्सरशिप कुणाचीच घेत नाहीत. ते स्वतःच सर्व काही स्वतःच्या स्वखर्चातून करतात आणि त्यामुळे ही स्पर्धा एक मोठ्या उंचीवर गेलेली आहे आणि ह्या स्पर्धेला खेळायला खूपच आनंद होतो. माझे प्लेयर थोडेफार मुंबईचे, थोडे कोल्हापूरचे, थोडे बीडचे असे मिक्स प्लेयर मी बोलवलेले आहेत. तर चांगलं क्रिकेट बघायला भेटेल. डॉन सर यावर्षी संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा ESPN ला संलग्न आहेत आणि टेप बॉलचे एक षटक ही नवीन संकल्पना प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वात आपण पाहतोय. त्याबद्दल काय सांगाल? खरं तर प्रत्येक टुर्नामेंट म्हणजे मोठी टुर्नामेंट ISPL संलग्न किंवा दुसरे कुठे फाउंडेशन आहेत त्यांच्या संलग्न पाहिजेत, कारण मोठा प्लॅटफॉर्म आहे तो. आणि टेप बॉलबद्दल बोलायचं झालं तर लेदर बॉल आणि टेप बॉल ह्याच्यात काही जास्त फरक नाही. जो लेदर बॉल चांगला टाकतो तो टेप बॉल अतिशय उत्कृष्टरित्या हाताळू शकतो आणि त्याच रीतीने आम्ही लेदरचे 2 बॉलर ॲड केलेले आहेत. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. प्रदीप नेने टॉन आपल्या समेत होते. त्यानंतर मातोश्री इलेव्हन हडपसर या संघाचे कॅप्टन आपल्या समेत आहेत नितीन वाकळे. टॉस पराभूत आहेत. प्रथमतः बॅटिंग करायची. किती धावांचं टार्गेट असेल काय सांगाल? आणि टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? टॉस जिंकला असता तर आम्ही सुद्धा फिल्डिंगच केली असती, कारण हे ग्राउंड खूप खेळण्यासाठी खूप छान आहे. आणि प्रथमतः मी प्रहार प्रीमियर लीगचे सर्व जे आयोजक आहेत त्यांचं मी आभार मानेल.
पुण्यात क्वचितच अशी नाईट टुर्नामेंट होत असते, त्यामुळं पुण्यातल्या प्रत्येक प्लेअरला नाईट टुर्नामेंट खेळण्याचा अनुभव सचिन सरांच्या माध्यमातून भेटतो आणि ही टुर्नामेंट वर्षातून 2 वेळा होते. त्यामुळं खरंच सचिन सरांचं आणि त्यांच्या कमिटीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पुण्यात शक्यतो ओपन टुर्नामेंट होत नाही जास्त, पण सचिन सरांनी नाईट टुर्नामेंट करून पुण्यातलं क्रिकेट हे चांगलं ठेवलेलं आहे. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचा मनापासून आभार. टॉस अडीकने आपण संपन्न केला. न्यूज फ्रॉम सेंटर टॉस जिंकलाय संविधान ग्रुप पुणे संघानं. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले मातोश्री 11 हडपसर पुणे हा संघ प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळेल. मॅच होते सुरू आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात आदरणीय नरेशजी डोमे सर आणि सुंदर भूषण मनोज बेल्लेकर सरांना. ओ टू कॉम बॉक्स. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय या ठिकाणी उजवीच्या बाहेर आहे. शुभम गीते आलाय. काय खासियत आहे पहा, प्युअर ऑलराऊंडरची भूमिका, अष्टपैलू भूमिका शुभम गीते करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी अप्रतिम करताना पाहायला मिळालाय. त्याबरोबर अगदी पहिल्या षटकासाठी शुभम गीतेला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि पहिला चेंडू थोडासा उजवीच्या बाहेर आहे, वाईड आहे, परंतु सुरुवात कशी होणार आहे. अशोक गायकवाड अर्थात दादा आणि महेश शिंदे ही जुडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 91चा पाठलाग. यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू अगदी खूप वेगात येऊन हळूवारपणे चेंडू टाकला गेला असं म्हणजे हरकत आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू फारशी उसळी नाही आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी आपण पाहतोय थोडासा खाली पण राहताना पाहायला मिळालाय. इथे डॉट बॉल इथं आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम गीते गोलंदाजी मार्क करते. सचिन डोळे प्रहार पुणे संघाला 91 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. 90 धावा टिंगरे सरकार ग्रुपने ज्या बनवल्या आहेत. धावसंख्येचा पाठलाग कसा होतोय हे पाहायला खूप मजा येणार आहे. हे मनोरंजनचं क्रिकेट आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलंय तिथे चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर निश्चितप्रमाणे आहे, परंतु एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होताना पाहायला मिळाले आणि धावफलकाची धावसंख्या 3 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतील. दोन चेंडूमध्ये 3 धावा. मातोश्री 11 आपली प्लेइंग 11 किंवा खेळाडूंची यादी अजूनपर्यंत आलेली नाहीये. ती यादी द्या ही विनंती राहणार आहे. दादा गायकवाड बॅट बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर या ओपन हाफमध्ये 6 षटकार 3 चौकार निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाले. आपण अकॅडमीच्या मॅचेस सुद्धा पाहिल्यात, त्यावेळेस सुद्धा सर्वाधिक हे एडिकाने आपण एक विशेष सन्मान करतोय. शिरसाट स्पोर्टचे सर्व आदरणीय अतुलजी शिरसाट यांचा सन्मान एडिकाने केला होता. प्रहार प्रीमियर लीगचे उद्घाटन संकल्पक जनक या स्पर्धेचे संकल्पक आदरणीय सचिन ढवळे सरांच्या शुभ हस्ते आपण मायेची प्रेमाची शाल आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. शिरसाट स्पोर्टचे ओनर सन्माननीय अतुलजी शिरसाट सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं प्रहार प्रीमियर लीगच्या वतीनं. ओ टू कॉम्बॉक्स. 4 धावा आपल्याला पाहायला मिळते 2 चेंडूमध्ये. शुभम तयार आहे. यावेळेस स्पर्धेत आपण पाहिले दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची दिशा बदलली आहे आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या जवळपास पोहोचलाय. चेंडू कव्हर केला जाईल, बॅकअप केला जाईल आणि ज्या ठिकाणी 1 धाव होती तिथे 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात आणि तिथे हडबड खडबड चेक केलं जाईल. मला वाटतं इथे चेंडू फेकत असताना क्षेत्ररक्षकाला अडथळा फलंदाजाने निर्माण केला आहे की नाही चेक केलं जाईल. पायावरती चेंडू तो खूप जोरदार आदळलेला आहे. फारशी इंजुरी नसावी, कारण इंजुरी आणि प्लेयर्स हे खूप जवळचं आता आपण पाहिलेलं आहे. आपल्याला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये इथे विशेष करून एकदा आपण पाहतो की दादा गायकवाड हा सुरक्षित आहे की नाही, ह्या 3 धावा आहेत की नाही.
आणि इथे निर्णय येताना आपल्याला पाहायला मिळतोय तो नॉटआउटचा इशारा. नॉटआउटचा इशारा या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळेल. आणि या 3 धावा निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळणार आहे. आणि या 3 धावसंख्येनंतर धावफलक थोडासा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर तो असेल आत्ता 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 84 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. मातोश्री हडप सर, नितीन वाकळे, आपण ऑनलाईन अपडेट करायची टीम, आणि जर तुमची टीम अपडेट नसेल तर इथे स्कोररकडे या आणि तुमची टीम लिस्ट त्यांच्याकडे द्या. सचिन ढवळे प्रहार पुणे संघ, पहिलं षटक सुरू असताना 7 धावा फलकावरती लागले. अशोक गायकवाड 5 धावसंख्येवरती नाबाद आहे. महेश शिंदे अजून खातं खोलायचे, स्ट्राईक एंड वरती दाखल होणार आहे डावकुरे. आताचा हा एक गुणी अष्टपैलू खेळाडू. खरं तर महेश शिंदेचं हे मैदान घरचं मैदान आहे. तो इथला स्थानिक लोकल खेळाडू आहे, लोकल बॉय आहे, स्थानिक खेळाडू आहे आणि त्यामुळं महेश शिंदेकडून आपल्याला जास्त अपेक्षा असतील. लेंथ बॉल होता, खांडून काढला चेंडूला, धाव घ्यायची. ओहो हो, इथे धोका होऊ शकत होता, मात्र धाव पूर्ण होणार आहे. महेश शिंदे निघाला होता, दादा गायकवाड शांत होता, पण त्यानंतर फंबलिंग झालं आणि मग दादाने क्रीज सोडलं. इथे धोका निश्चित प्रकारे निर्माण झाला असता, पण बघायचंय धोका टळलेला आहे. 8 धावा धावफलकावरती लागलेला आहे. सचिन ढवळे फ्रार 11, 12 धावांची सरासरी आतापर्यंत राखलेली आहे. याच सरासरीने पुढे जावं लागेल, अजून थोडंसं अधिक वेग पकडावा लागेल. 13.11 धावांची सरासरी अपेक्षित आहे जिंकण्यासाठी. 7 षटकांचा सामना आहे आणि पहिलं षटक मैदान. इथे बघा पूर्ण पोहोचला होता, थांबला होता महेश शिंदे, त्याला मागे परतायचं होतं पण बघितलं की चेंडू हातातून निसटलेला आहे. शुभम गीते, पहिलं षटक काय प्रभावी आहे, तितकाच प्रभावी फटका. दादा गायकवाडची दादागिरी, 4 धावा मिळतील. खूप चांगला फटका दादा गायकवाडच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता तसा आला, तसा खूप वेगात बॅटचा फ्लो पाहायला मिळाला आणि लॉंग ऑफला एक चांगल्या प्रकारचा फटका खेळत चौकार येताना पाहायला मिळाला. प्रेशर होता बराचसा आणि बाउंड्रीच्या शोधात होता दादा गायकवाड. 12 धावा आहेत, 5 चेंडू आतापर्यंत झालेत. परत एकदा फुल टॉस गॅपमध्ये खेळला क्षेत्ररक्षक दूरवरती. हा लागोपाठचा दुसरा आहे, हा लागोपाठचा दुसरा चौकार. फुल टॉस चेंडू अगदी समोरच्या बाजूला सगळ्यात सुरक्षित जागेवरती आलेला हा सूर्यप्रकाशचा चौकार आहे. 4 रन. दादा गायकवाड, खरं तर त्याचा बॅटचा स्विंग एवढा जोरात असतो. आपण दोन्ही फटके बघितले. अगोदरचा हा फटका होता जो एक्स्ट्रा कव्हरला त्याने मारला होता लॉंग ऑफला, आणि त्याच्यानंतर तो पुढचा चेंडू होता जो सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा फटका. बघा किती विलक्षण वेगवान शॉट आहे, घाव घालतो तो बॉलवर आणि चेंडू मात्र सुसाट वेगानं सीमारेषा पाडून जातो. 2 चौकार लागोपाठ 16 धावा पहिल्या षटकामध्ये. चांगली सुरुवात आहे सचिन ढवळे प्रहार पुणे संघाची. 16 धावा लक्ष्य त्यांच्या समोर तेवढंच मोठं आहे. 91 धावांचं आव्हान पार करायचं आहे. 90 धावा बनवल्या होत्या टिंगरे सरकार ग्रुपनं. 7 षटकामध्ये 91 मोठं टार्गेट आहे आणि सुरुवात चांगली झालेली आहे. 16 धावा पहिल्या षटकामध्ये. अशोक गायकवाड 13, महेश शिंदे 1 आहे, तर अमित भारती गोलंदाज असेल पुढचं षटक टाकण्यासाठी. एंड बदलला जाईल. पहिलं षटक समालोचन कक्षाच्या बाजूने टाकलं होतं, आता दुसरं षटक हॉस्टेलच्या बाजूनं टाकलं जाणार आहे. डाव्या त्याचा फलंदाज महेश शिंदे फेस करेल अमित भारतीला. अजून 75 पाहिजे. 36 चेंडू आणि 75 धावा समीकरण आहे. फुल टॉस महेश शिंदेसाठी. खवय्याच्या ताटातला रसगुल्ला. ताव मारला त्यानं, षटकार इथे मिळेल. सनसनाटी सुरुवात. फुल टॉस होता उजव्याच्या बाहेर, अगोदरच जागा बनवली होती, पोझिशन मध्ये देखील होता, त्यामुळे खूप सोपा होता हा फटका. टायमिंग खूप छान केलं त्यानं, ही खासियत आहे महेश शिंदेची.
षटकार इथे प्राप्त होईल आणि धावफलक पुढे पोहोचेल 22. सचिन ढवळे प्रहार पुणे 22 धावा. वेगवान सुरुवात आहे पहिल्या 2 षटकांमध्ये. अशीच सुरुवात होती भरत टिंगरे कौशल टिंगरे दोघांकडून. दोघेही तसे पाहिले तर पाठोपाठ बाद झाले. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. व्हेरी फास्ट बॉल षटकार ठोकून सुरुवात केलेली आहे महेश शिंदेने. गोलंदाजाच्या पुढे आता प्रेशर असणार आहे. षटक इकॉनॉमी संपवायचं असेल तर पुढचे 5 चेंडू खूपच काळजीपूर्वक टाकावे लागतील. बाहेरची कड आहे आणि कॅच होईल. प्रवीण पालांडे चेंडूच्या खाली. महेश शिंदे षटकार ठोकल्यानंतर पुढच्याच बॉलला झेलबाद होईल. धक्का पहिला. आपण पाहिलंय अमित भारती निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आला. पहिला चेंडूचा फसला होता जो फुलटास होता. खूप जबरदस्त पाहायला मिळाला. त्याच्यावरती अगदी आपण पाहिलं षटकार आला होता. पण पुढच्या चेंडूवरती मिळालेली जी विकेट आहे ना ही विकेट खूप महत्त्वाची ठरताना पाहायला मिळते. थोडासा लांब टाकलेला चेंडू होता. जोरदार खेळण्याचा प्रयत्न करत असताना तिथे यष्टिरक्षक प्रवीण निश्चितप्रमाणे चेंडूवरती आला. चांगल्या प्रकारचा झेल होताना पाहायला मिळाला. शॉट दरम्यानला अमोल पवार यांना आपण पाहिलं होतं आणि ते सुद्धा चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत असताना प्रवीणने झेल खूप चांगला घेतला. मोठी विकेट आली आणि महेश शिंदेवर पण पहिला धक्का असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक गडी बाद 22. सचिन ढवळे प्रहार पुणे 11. चांगली सुरुवात झाली होती. एक षटकार आला होता महेश शिंदेच्या बॅटमधून पण मी मॅरेथॉन इनिंग अपेक्षित होती. तर नवीन फलंदाज हेमंत उत्तेकर ॲज अ इम्पॅक्ट तो मैदानामध्ये येणार आहे. पंच ज्यावेळेस सरांकडे बघितला आपण तर त्यांनी तो इशारा सांगितलेला आहे की हा इम्पॅक्ट आहे. मी बघतो की हेमंत उत्तेकर हा चांगला गोलंदाज आहे. शिबान शेखला इम्पॅक्ट केलं जाणार आहे. शिबान शेखच्या जागेवर बदली खेळाडू हेमंत उत्तेकर आलेला आहे. हेमंत उत्तेकर एक चांगला गोलंदाज आहे आणि बरोबरच चांगला फलंदाज सुद्धा आहे. पण तो बॉलिंग ऑलराऊंडर आहे आणि त्याला आता फलंदाजीसाठी 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलं जाते. लेंथ बॉल होता खांडून काढला त्यानं कव्हर लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. आय थिंक शुभम गीते असेल तिथे अडवेल तो आणि एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. 23 धावा. 1 बाद 23. सचिन ढवळे प्रहार 11 दुसऱ्या षटकामध्ये. तर अशोक गायकवाड आता स्ट्राईक एंडवरती आहे. पहिल्या षटकामध्ये 2 कणकणीत लफे टाकले होते त्यानं. चौकार ठोकले होते. त्यानंतर आता तो पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती पोहोचलेला आहे. एंड बदललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये अमित भारतीचा सामना त्याला करायचा आहे. अमर भारती तयार आहे. यावेळेस आपण पाहतोय अपील खूप मोठ्या प्रमाणात आहे. अपीलमध्ये उत्साह जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु यावेळेस अगदी आपण पाहिलं तर इथे पेहरावाला चेंडू ब्रश करत यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसवताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अशोक गायकवाड 6 चेंडू आतापर्यंत खेळला आहे. 13 धावा वैयक्तिक आहेत. 23 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडला आणि त्यानंतर पायाला चेंडूजी निश्चितप्रमाणे तो ब्रश करत निघून गेलेला आहे. शांत वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जे आहे आणि हे वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल त्यासाठी मात्र दादा गायकवाडला आक्रमण करावं लागेल. इथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झाले. शुभम गीते होता चेंडूवर आणि धावफलकाची धावसंख्या जर या ठिकाणी आपण पाहिली तर ती आता स्थिर असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरं षटक चालू आहे. 23 धावा आहेत आणि 91 धावा एक विशाल पहाडासारखा धावफलक मात्र गाठायचा आहे. चर्चा करत होतो आपण की पहिल्या बॉलवर ते षटकार आला होता. पुढचे 5 बॉल काळजीपूर्वक टाकावे लागतील आणि टाकलेत त्याने. यस इथे मोठा फटका. दादा गायकवाडचा हा चौकार आणि 11 धावा या षटकामधून. तर 2 षटकांचा खेळ याबरोबरच पूर्ण होणार आहे. 27 वरती 1. सचिन ढवळे प्रहार पुणे. पहिला आणि शेवटचा चेंडू थोडासा गोलंदाजाकडून फसला गेला असं तरी हरकत नाही. परंतु दादा गायकवाडचं कौतुक करावं लागेल. लंगनचं क्षेत्र खाली होतं. त्या खाली क्षेत्रामध्ये प्लॉट खाली होता आणि त्या फलंदाजाच्या
स्लॉटमध्ये निश्चितप्रमाणे चेंडू आल्यानंतर चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी पहिला चेंडू अगदी आपण पाहिला जो षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर तिसरा चेंडू सिंगल, चौथा आणि पाचवा चेंडू डॉट आहे आणि 6व्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळालेला आहे. टेप बॉल ओव्हर, ISPL बॉल निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. तिसरा षटक कंपल्सरी टेप बॉलचा आहे आणि याच्या अगोदर अगदी आपण पाहिले टेप बॉलच्या ओव्हरमध्ये धावफलक खूप मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु या ओव्हरमध्ये काय करामत होणार आहे ते पाहिलं खूप मजा येणार आहे. पाहूया. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय आता उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 30 आणि या 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 64 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. 35 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे. या 35 मिनिटाच्या वेळात तुम्हाला 7 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. 4 मिनिटांनी 4 वाजून 52 मिनिटापर्यंत तुम्हाला या ठिकाणी इनिंग संपवायची आहे. वेळेचं भान राहिलं पाहिजे सर्व खेळाडूंना. षटक क्रमांक 3 अमोल पवारच्या हातामध्ये सोपवलंय. समोर हेमंत उत्तेकर. कव्हर्सच्या डोकावून खेळायचा प्रयत्न होता, थोडासा टायमिंग फसलेलं आहे व खालची कडला बॉटम एजकडे चेंडू आहे आणि त्यामुळंच स्लीपर कव्हर तिथे पोहोचेल तर 1 धाव इथे प्राप्त होईल हेमंत उत्तेकरला. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फलकावरती नोंदवलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा दादा गायकवाड स्ट्राईक एंडवरती येणार आहे. 17 धावा एक मात्र स्कोरर आहे. दादा गायकवाडने मोठे फटके ठोकत इरादे स्पष्ट केलेले आहेत. महेश शिंदेकडून थोडी जास्त अपेक्षा होती, आज एक मोठी इनिंग अपेक्षित होती कारण तो स्थानिक खेळाडू या मैदानावरती खेळण्याचा त्याला खूप चांगला अनुभव आहे, भरपूर अनुभव आहे. दादा गायकवाडला देखील भरपूर अनुभव आहे, पण अलीकडे कमर्शियल क्रिकेट पासून दादा गायकवाड थोडासा दूर आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यानं केलेलं पदार्पण, व्यवसायामध्ये मिळवलेलं यश हे खूपच मोठं यश आहे. विशेषतः स्पोर्ट्समध्येच दादा गायकवाड काम करतोय आणि सध्या पुण्यामध्ये जी क्रेज आहे ती टर्फ ग्राउंडची क्रेज आहे आणि अशा अनेक टर्फ ग्राउंड दादा गायकवाडची कंपनी तयार करून देते, त्यामुळे तिकडे तो जास्त बिझी असतो. पण पाहायचं आहे, सचिन ढवळे सरांनी नेतृत्व दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की तो इथेही त्याचा प्रभाव टाकेल. बाउन्सर होता चेंडू, फाईन लेगला खेळायचा प्रयत्न, 1 धाव तिथे प्राप्त होणार आहे. हे म्हणतो उत्तेकरला परत एकदा दादा स्ट्राईक एंडवरती फलकावरती धावा 30. ISPL बॉल ओव्हर. इथे स्विंगिंग डिलिव्हरी कशा येत आहेत आणि त्यासाठी स्पेशली बॉलर्स निवडलेले आहेत. इथे अमोल पवारवरती ही जबाबदारी आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिले की अमोल पवार जिथे ISPL बॉल आहे तिथे अमोल पवार प्रभावी ठरतोय. यावेळेस परत आपण पाहिलं थोडासा मिस्टाईम फटका आपल्याला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे नरेश सर आपण पाहिलं असेल की इथे 4 चेंडू आतापर्यंत अमोल पवारने जे टाकलेत आणि 4ही चेंडूवरती अमोल पवार 4 सिंगल खर्च करताना पाहायला मिळेल. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय हेमंत उत्तेकर आणि त्याबरोबर अशोक गायकवाड याला. 31 धावा आहेत, एक फलंदाज बाद आहे. टीप बॉल ओव्हरमध्ये अगदी आपण पाहतोय एक नवीन उपक्रम आपल्या या 14व्या पर्वात प्रहार प्रीमियर लीगमध्ये. यावेळेस मात्र परफेक्ट बॅटवरती झालेला मिडल चेंडू पोहोचते मात्र स्क्वेअर लेगला, सीमा रेषेच्या बाहेर आहे. हा शॉर्टपिच चेंडूचा घेतलेला खरपच समाचार आहे, षटकार आहे. फसलेला बॉल होता, डाव्या एष्टीच्याकडे जास्त जाणारा चेंडू, थोडासा बाउन्सी होता आणि विथ दी बाउन्स विथ दी स्पीड चांगला फटका उडवलाय स्क्वेअर लेगला. 6 धावा हेमंत उत्तेकरला. जाता जाता षटकार आलेला आहे. मनोज सर तुम्ही सांगत होतात की फक्त एकेरी धावा येतात त्या षटकामध्ये, मात्र षटकारानं षटकाचं समीकरणच खराब करून टाकलेलं आहे हेमंत उत्तेकरनं. 37 वरती एक तिसरं षटक अजून सुरू आहे तर 10 धावा अमोल पवार या षटकामध्ये खर्च करतो. हेमंत उत्तेकर अजून समोर आहे आणि अमोल पवारला अजून एक चेंडू टाकायचा आहे आणि विकेट केलाय. मनामध्ये चर्चा हीच होती 111166 येणार का, आणि तो डिजिट आलेला आहे आता अमोल पवारच्या या 6 चेंडूवरती 111166 षटकार आलाय. ओव्हरपिच चेंडू निश्चितप्रमाणे जो पडला गेला होता आणि हेमंत उत्तेकरने घेतलेला त्याचा पुरेपूर फायदा आणि आपल्याला वेगाने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळालाय.
धाबा फलकावरती धाबा संख्या जर अगदी आपण पाहिली तर टोटल स्कोर पुढे जाऊन पोहोचतोय तो असेल आता यावेळेस 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा आपल्याला या ठिकाणच्या पाहायला मिळत आहेत. एक सूचना आहे, मातोश्री 11 ऑफिशियल स्कोरकडे तुम्ही अजून आपली खेळाडूंची यादी दिलेली नाहीये. मातोश्री 11 हा शेवटचा पुकार राहील तुमच्यासाठी. तुम्ही अजून तुमची खेळाडूंची यादी इथपर्यंत दिलेली नाहीये, त्यामुळे आपली खेळाडूंची यादी आपण लवकर लवकर द्या. इथं आपण पाहिलं तर 30 षटकाच्या समाप्तीनंतर धापडकर धावा संख्या 43 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 91चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. आणि आता ISPL बॉल ओव्हर याबरोबरच पूर्ण होणार आहे आणि या षटकामध्ये तब्बल 16 धावा अमोल पवारने खर्च केलेल्या 43 धावा फलकावरती. पहिल्या 3 षटकामध्ये सचिन ढवळे प्रहार 11 कडे मोठी आघाडी आहे. 91 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 12 धावांची सरासरी त्यांना अपेक्षित आहे. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये तरी प्रभावी फलंदाजी दिसते. 14.33च्या सरासरीनं अजून 12 धावांची सरासरी अपेक्षित आहे. तर शुभम याबरोबर इथे कॅच पकडला जाईल आणि संघनायक दादा गायकवाड होईल बाद. दुसरा धक्का. एक चांगला झेल या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळाला आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय की शुभम गीतेचा चेंडू उजवीच्या बराचसा बाहेर होता. यॉर्कर लाईन होता, वाईड यॉर्कर निश्चितप्रमाणे चेंडू टाकला गेला होता आणि तिथं एक चांगला झेल होताना आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. आणि अमित भारतीला आपण पाहिलं तिकडे झेल घेत असताना एबी एक चांगल्या प्रकारचा झेल या दरम्यान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दादा गायकवाड जो सेट झालेला फलंदाज होता तो इथे बाद होताना ही विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. या विकेटचा काही प्रभाव निश्चितप्रमाणे सचिन ढवळे प्रहार पुणे या संघावरती होणार आहे का? न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय पुराणिक अनुभवी प्लेअर आहे. तो दादा गायकवाडच्या जागेवरती आलाय आणि खूप मोठ्या खेळाची अपेक्षा निश्चितप्रमाणे अजय पुराणिक याच्याकडून जे असणार आहे. पाहूया. पहिला चेंडू चांगला फटका आहे, कव्हर ड्राईव्ह, मात्र क्षेत्ररक्षक समोर आहे. 1 धाव अजय पुराणिकला तिथे मिळेल. खूप मोठा अनुभव आहे. खरं तर प्रहार प्रीमियर लीगच्या बहुतेक सगळ्या पर्वांमध्ये आपण अजय पुराणिकला बघितलंय आणि अजून सुद्धा अजय पुराणिक कडून आपण अधिक चांगल्या खेळाची अपेक्षा करू शकतो. स्पर्धा परीक्षा देत असतानाच निश्चित कुटुंबाची शेती आणि शेतीपूरक व्यवसाय अजय पुराणिकने पुढे सुरू ठेवलेले आहेत. विशेषतः केळीच्या उत्पादनामध्ये आणि त्याच्या एक्सपोर्टिंग मध्ये खूप चांगलं काम अजय पुराणिक आणि त्यांची टीम करते. त्याचबरोबर आता मला वाटतं असे चेंडू एक्सपोर्ट करावे लागतील सीमारेषेच्या बाहेर. फक्त केळी आखाती देशांमध्ये एक्सपोर्ट करून चालणार नाही, तर आता चेंडू सुद्धा एक्सपोर्ट करावे लागतील आणि ते कसे करतायत बघायला मिळेल. 44 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक मैदानामध्ये सुरू. हेमंत उत्तेकर अजय पुराणिक ही ताबडतोड ताकदीची जोडी मैदानामध्ये आहे. तर शुभम गीते गोलंदाजी मार्कवरती. यश मिळालंय शुभम गीतेला. हे दुसरं षटक आहे. बॉल फेकायचा आहे दुसरा. बॉल चेक केला गेला, आता बसला गेला आणि त्यानंतर अगदी आपण पाहतो या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळेल बॉल तर चेंज केला जाणार आहे. चर्चा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. बॉल द्या, बॉल बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. बऱ्याच वेळा अगदी आपण पाहतोय आता बरेच सर मगाशी जुन्या गोष्टींचा इतिहास तुम्ही छेडला गेला होता की पूर्वीच्या काळी अशा प्रकारचे पंच नव्हते. पूर्वी अशा प्रकारचे सुद्धा बॉल नव्हते पूर्वीच्या काळी. जर अगदी आपण पाहिलं विशेष म्हणजे अगदी आपण पाहिलं तर पूर्वीच्या काळी जे आहे ना, पूर्वीच्या काळी नरेश सर अशा प्रकारचे बॉल पण नव्हते. विकीचे निश्चितप्रमाणे चेंडू असायचे, एमआरआयचे चेंडू असायचे, नंतर सुपर खन्नाचा चेंडू येताना पाहायला मिळाला. बॉलच्या कंपन्या बदलत गेल्या, हेवी चेंडू यायला सुरुवात झाली. बॅट सुद्धा पूर्वीच्या काळी वेगळ्या होत्या. प्रिसिगलच्या बॅटे असायच्या, DSCच्या बॅटे असायच्या, लार्सनची बॅट असायची आणि जी बॅट आवडती ना ती फक्त तेवढ्या मॅच पुरती. माझी बॅटचं काम झालं मी परत कोणाला देणार नाही, अशा प्रकारचं काम असायचं. पूर्वीच्या काळी एक टीम आणि एक बॅट. आता एक प्लेअर, एका प्लेअरकडं मॅचनुसार बॉलनुसार बॅट खूप साऱ्या पाहायला मिळत आहेत. त्याचा बराचसा प्रभाव होतो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. बदल झाला पाहिजे. बदल कालाय तस्मय नमा, काळानुरूप बदललं पाहिजे.
बदल हा निसर्गाचा नियम असतो. अपील तिथे जोरदार आहे, मात्र पंचांवरती नाही परिणाम कुठलाही. अजय पुराणिक, हेमंत उत्तेकर ही जोडी मैदानामध्ये आहे आणि निश्चित आपण चर्चा करत होतात की चेंजेस झाले चेंजेस बॉलमध्ये का चेंजेस झालेले आहेत. पूर्वी जे बॉल आपण वापरायचो ना ते टेनिस खेळासाठी वापरलेले बॉल असायचे, जे आम्ही टेनिस क्रिकेटसाठी वापरायचो, क्रिकेट खेळायचो त्या बॉलवरती. पण नंतर ते प्रमाण इतकं वाढत गेलं की कंपन्यांच्या लक्षात आलं की आपला सेल जो प्रामुख्याने होतोय तो टेनिस क्रिकेटसाठी होतोय, ना की टेनिससाठी. आणि मग कंपन्यांनी काय केलं की अनेक नवीन कंपन्या पण तयार झाल्या की ज्यांनी फक्त टेनिस क्रिकेटसाठी बॉल डिझाईन करायला सुरुवात केली. आणि मग इथली गरज ओळखून त्याचं वजन हळूहळू वाढायला लागलं. त्यामुळं आपण बघतो की आता काही कंपन्या 132 ग्रॅम वजनापर्यंत चेंडू बनवत आहेत. पूर्वी काही कंपन्या 120 ग्रॅम वजनाचे चेंडू आहेत आणि जो टेनिससाठी वापरलेला चेंडू तो फार तर 90, 92, 95 या ग्रॅमचा चेंडू यायचा. आता तुम्ही बॅटमध्ये जो बदल झालेला आहे ती परिस्थिती इथेच आली की इतक्या संख्येने बॅटची डिमांड वाढली, गरज वाढली की आता स्पेशल टेनिस बॉल क्रिकेटसाठी कंपन्या तयार झालेल्या आहेत. त्या बॅट डिझाईन करतात आणि इथे काही लाईट वेट बॅटची गरज असते. 900, 950 ग्रॅम वजनाची बॅट पाहिजे. थोडासा जे ब्लेड आहे त्याची लांबी थोडीशी जास्त पाहिजे. अर्थात ती 38 इंचाचीच बॅट असते, दांडा आणि पण त्यासाठी खास वजन कमी करण्यासाठी वेगळ्या आयडियाज आलेल्या आहेत. आणि त्या कंपन्यांनी आता टेनिस बॉल क्रिकेटच्या बॅट बनवणाऱ्या कंपन्या तयार झालेल्या आहेत. पूर्वी ज्या लेदर बॉलच्या बॅट्स आपण वापरायचो आता टेनिस बॉलच्या बॅट्स खेळाडूंना मिळत आहेत. बॉल टेनिस बॉलचे मिळत आहेत. विकेट सिमेंटच्या मिळत आहेत अनेक ठिकाणी. आता टर्फ विकेट आहे, इथे सुद्धा आपण पाहतो की गवत काढलं जातं, त्यामुळे इथेही फलंदाजांना चांगलीच पोषक परिस्थिती तयार होते. त्यामुळे क्रिकेट अधिकाधिक आकर्षक होत असताना आता टेनिस क्रिकेट एक स्वतंत्र रूप धारण करतोय. ना की लेदर बॉल चा आता वापर होत नाही. लेदर बॉलचं टेक्निक वेगळं आहे, टेनिस बॉलचं टेक्निक वेगळं आहे. त्यामुळे इथली साहित्यच देखील त्याच प्रकारे आता तयार होत आहे. पूर्ण बदललेलं हे क्रिकेट आहे. 45-46 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये हेमंत उत्तेकर शुभमचा सामना करणार आहे. इथे मिस होतोय, स्टंप मिस झालेला आहे. फलंदाज मिस झाला पण स्टंप सुद्धा मिस झाला. निराशा येतो तिथे शुभम गीते, पण काय करणार. आता 4 षटकं संपलेले. 46 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये हे षटक चांगलं राहिलं. शुभम गीतेच्या षटकामधून फक्त 3 धावाने 1 विकेट आहे. कमालीचा गोलंदाज आहे शुभम गीते. स्टंप खरंच मिस होताना पाहायला मिळालं आणि त्याच गोष्टीमुळे कदाचित इथं शुभम गीते अगदी आपण पाहतो की थोडासा नाराज असताना आपल्याला पाहायला मिळेल की प्रमाणापेक्षा जास्त उंची निश्चितप्रमाणे या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॉलर परत एकदा आपण पाहिलं तर आता गोलंदाज प्रकारे आपण पाहू ती परत एकदा खास करून अगदी आपण गोलंदाजाला पाहिलं अमित भारतीला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि अमित भारतीची करामत निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिली त्या करामतीबद्दल आपण चर्चा करत होतो. आणि आता अपेक्षा खूप साऱ्या वाढल्या गेल्यात कारण मॅच निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिली तर इथे एका बाजूला 18 चेंडू बाकी राहिले, 45 धावा वाढवायच्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूने विचार आपण केला तर 24 चेंडू 46 झालेल्या पण आहे. 4 ओव्हरमध्ये 46 झाल्यात, 3 ओव्हरमध्ये 45च्या बनवायच्या. तिथं अगदी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर आली आहे. क्षेत्ररक्षकाचा पाय थोडासा घसरला गेला शुभम गीतेचा आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचललेला आहे. 2 धावा या ठिकाणी येताना आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. फटका निश्चित तेवढा प्रॉमिसिंग नव्हता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक आणि त्याचा फायदा दोघांनी उठवला. अजय पुराणिक आणि हेमंत उत्तेकर. 2 धावा अजय पुराणिकला प्राप्त होत आहेत. धावफलक 48 वरती थोडंसं स्पीड वाढवावं लागेल. मगाशी आपण पाहिलं होतं 3 षटकं संपली त्यावेळेस आस्किंग रन रेट 12 वरती आलेला होता, आता तो 15च्या पुढे गेलेला आहे. त्यामुळं वेग वाढवणं गरजेचं आहे. फटका हवे ते मात्र फसलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे अजय पुराणिक बाद. 3रा धक्का. सचिन ढवळे प्रहार पुणे संघाला. हळूहळू टिंगरे सरकार ग्रुपच्या सामन्यामध्ये पदार्पण होतंय. अजय पुराणिकची विकेट खूप मोठी होती आणि अपेक्षा निश्चितप्रमाणे खूप साऱ्या मोठ्या होत्या. आणि मिड विकेटला अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी झेल अगदी सोपा झेल होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळेल खास करून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय अजय कदम. त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अपेक्षा खूप साऱ्या आहेत. मॅच खूप रंगणार आहे, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. कारण प्रहार प्रीमियर लीग नरेश जशी सुरू झाली 14व्या पर्वामध्ये इंडिया ओपन हाफमध्ये निश्चितप्रमाणे अगदी बऱ्याचांचं लक्ष लागले गेले की केव्हा मॅच सुरू होणार, पहिली मॅच कोणाची होणार, पहिल्या मॅचचा रिझल्ट काय असणार आहे, पहिल्या मॅचमध्ये युद्ध जे आहे हे कशा प्रकारे रंगलं जाते ही पहिला मजा आहे. त्यामुळे ही मॅच
खूप रंगणार आहे, कारण 16 चेंडूमध्ये 43 धावा या खूप अवघड नाही आहेत, पण हे तितकंच खरं आहे, हे तितकंच सोप्या पण नाही. 3 विकेट आलेले आहेत, 48 धावा आहेत. सचिन डोळे, प्रहार, पुणे. यजमान संघ टिंगरे सरकार ग्रुप विरुद्ध इथे लढाई करतोय. खरं तर 91 धावा हे मोठं आव्हान आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं जिथे अकॅडमीचे विद्यार्थी खेळत होते 84 धावा हायेस्ट स्कोअर होता जो चेस झालेला आहे, आणि त्याच्यापेक्षा पुढे जायचं. विकेट्स आपण बघतोय ज्या प्रकारे आलेले आहेत. इथे दादा गायकवाड बाद झाला होता, त्याच्यानंतर अजय पुराणिकचा हा चेंडू मिड विकेटनं पकडला. लेंथ बॉल फलंदाजाला स्तब्ध करून ठेवलेला आहे. अजय कदम इज देअर, आणि हा चेंडू जो आता कॅच पकडला जातोय, अजय पुराणिक बाद झालेला. 3 षटक इथे माफ करा 4 षटकं संपलेली आहेत. टेप बॉल ओव्हर्स मध्ये देखील धावा आलेल्या होत्या, मात्र त्यानंतरचं जे शुभम गीतेचं षटक होतं तिथे फक्त 3 धावा एका षटकामध्ये, आणि त्यामुळे सचिन ढवळे प्रहार पुणे हा संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. सरळ बॅटनं ऑफ केला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली सहजपणे. अजय कदम अजून एक मोहरा धारातीर्थी. सचिन ढवळे प्रहार 11ला चौथा धक्का. 48 वरती 4. एका पाठोपाठ धक्के या दरम्यान जे बसले जात आहेत. नरेश सर, अगदी आपण पाहिलं पहिल्या 3 षटकात 43 होत्या, पण तिथून पुढे अगदी आपण पाहिलं की 3च धावा ज्या 14 षटकात आल्या विकेट येताना पाहायला मिळाला. कौतुक करावं लागलं, आणि तिथे संघ खूप मोठ्या अडचणीत सापडताना पाहायला मिळाले. विकेट सातत्याने येताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण पलंडेने घेतलेला एक चांगला असा झेल आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळाला आहे. मोठी विकेट आली, भारतीचं कौतुक या ठिकाणी जे करावं लागेल. विकेट टेकर म्हणून कामगिरी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. मोठी विकेट आली आहे, आणि सचिन डोळे प्रहार पुणे संघ थोड्याशा अडचणीत आहे, पण या अडचणीवरती कशा प्रकारे मात केली जाईल. परफेक्ट यॉर्क केला होता, त्यानंतरची ऍक्शन आपण पाहिली गोलंदाजाची, आणि झेल झाल्यानंतरची रिॲक्शन सुद्धा आम्हाला पाहायला मिळाली. एक खेळाडू गरजेचा आहे की तो पुढे आला पाहिजे सचिन ढवळे प्रहार 11 साठी. जबाबदारी त्याने घेतली पाहिजे. अजिंक्य पवार, हेमंत उत्तेकर 200चा स्ट्राईक रेटने खेळतोय. यस, पंच करण्याचा प्रयत्न होता, गॅप मोठा आहे तिथे, अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आला वेगानं. शुभम गीते, प्रवीण पालांडे, खरं तर हे 2 हिरे आहेत आता भरत दादा टिंगरेकडे, आणि हे 2 हिरे लॉंग ऑफला उभे आहेत. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करतोय प्रवीण, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतोय प्रवीण पालांडे, तर शुभम लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करतोय. या दोघांवरती मोठी भिस्त आहे. ॲज अ बॅट, ॲज अ बॉल, ॲज अ फील्ड, सगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावी कामगिरी करतात हे दोन्ही खेळाडू. उजवाईच्या बाहेर, ओहो, ड्रॉप होतोय कॅच. यष्टीरक्षक, आय थिंक कॅप्टन इज देअर. संघ नायकाकडून चूक होणार आहे, आणि जीवदान प्राप्त झालेलं आहे इथे. हा कॅच पुढे जाऊन किती परिणाम करेल का हे देखील पाहणं मोठं रंजक ठरणार आहे. इथे उसळी घेणं अपेक्षित आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून, त्यामुळे मोठे फटकेच अपेक्षित आहेत. पन्नास धावा, 4 बाद 50, 5 षटकांमध्ये 10ची सरासरी आहे, तर 2 षटक शिल्लक आहेत. 41 धावांची गरज आहे. 12 चेंडू 41. बारा चेंडूमध्ये 41 धावा. खूप मोठं अवघड लक्ष आता समोर उभं राहिलेलं आहे. या अवघड लक्ष्याला कशा प्रकारे पार केलं जात आहे ते पाहिलं खूप मजा आहे. अजिंक्य पवार आहे, हेमंत उत्तेकर आहे. 9 चेंडूमध्ये 17 धावा हेमंत उत्तेकरच्या आपण पाहतोय. अजिंक्य पवारला अजून आपलं खातं खोलायचं जे बाकी आहेत. आई असेल नवीन गोलंदाजाला 35 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे जो आहे, त्या 35 मिनिटाच्या वेळात तुम्हाला इथे 7 ओव्हर जे कंप्लीट करायचे आहेत. फुलटॉस आहे, लॉंग ऑफला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झालाय सुंदर असा झेल आणि संपलाय हेमंत उत्तेकरचा खेळ. मोठी विकेट आली आहे. शुभम गीते तिथे झेल घेताना पाहायला मिळालाय. अजून एक फलंदाज सचिन ढवळे प्रहार पुणे संघाने गमावलेला आहे. 5 बाद 50. हेमंत उत्तेकर खूप चांगली बॅटिंग सुरू होती. 17 धावा
संघासाठी हेमंत उत्तेकरनं बनवल्या होत्या. 10 चेंडूंचा सामना त्याने केला, पण लॉंग ऑफच्या डोक्यावरून चढवण्याचा प्रयत्न फसला आणि शुभम गीतेला एक सोपा झेल देऊन तो परतला. परत एकदा बघू शकतो आपण जो फोर्स जनरेट करायचा असतो त्यासाठी मागच्या पायावरती फोर्स जनरेट केला तर पुढे चेंडू जाऊ शकतो. अगेन्स्ट दी स्पीड ज्यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू तुम्हाला पंच करायचा आहे तर तिथे ताकद फोर्स लावणं गरजेचं होतं. तो लागला नाही फोर्स हेमंत उत्तेकर कडून. फ्रंट फूट वरती जास्त जोर राहिला. ज्यावेळेस तुम्ही फ्रंट फूट वरती कुठे कुठला फटका येऊ शकतो जो तुम्हाला ग्राउंड शॉट खेळायचा आहे, पण हवेत चेंडू फटकायचा असेल तर बॅकफूट वरती फोर्स लागला पाहिजे. 50 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटक मैदानामध्ये सुरू आहे. शांतनू पाटील अजिंक्य पवार ही जोडी फुल टॉस बॉल कव्हर्स मध्ये ढकललाय. शांतनू कडून एकच धाव येणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचेल 51. 5 बाद 51. सचिन ढवळे प्रहार पुणे. शेवटचे 10 चेंडू बाकी राहिले. 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकार खेळल्याशिवाय आता पर्याय राहिला नाही. चलेगा इक्का दुक्का, अब लगाना पडेगा छक्का या चौका. नाही अभी मॉन्टिस तो आनी चाहिए. 10 गेंदे 40 रन. 10 चेंडू 40 धावा खूप मोठं अवघड लक्ष्य निश्चितप्रमाणे ज्यांना हे अवघड लक्ष्य आता पार करावं लागणार आहे. समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय अजिंक्य पवारला. अयाच फुलटॉस होता, खेळलाय मात्र लॉंगलला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि यावेळेस अगदी आपण पाहिलंय तिथे फलंदाज बाद होईल. अजून एक 6वा धक्का. पुन्हा एकदा शुभम गीते. आज सगळीकडे बॅटिंग मध्ये शुभम गीते, बॉलिंग मध्ये शुभम गीते, फिल्डिंग मध्ये सुद्धा शुभम गीते. जळी स्थळी काष्ठी पाताळी सगळीकडे शुभम गीते भरून सामावलेला आहे, भरून उरलेला आहे आणि तो प्रत्येक ठिकाणी आपलं प्रदर्शन देतोय. पहा कॅच काय अप्रतिम पकडला त्याने सीमारेषेवरती. कंप्लीट केला तो झेल आणि अजून एक खेळाडू मागे परतलेला आहे. आता नवीन खेळाडूंबरोबर सचिन ढवळे प्रहार पुणे संघाला पुढे जावं लागेल. लक्ष त्यांच्यासाठी आता अधिक कठीण होत चाललेलं आहे. तर सुदर्शन केदार मैदानामध्ये. सुदर्शन नाही, सुदर्शन चक्र आता अपेक्षित आहे आम्हाला. जसं संहारक आहे सुदर्शन चक्र तसा सुदर्शन केदार देखील संहारक ठरावा, गोलंदाजांचा कर्दन काळ ठरावा आणि हे सुदर्शन चक्र हमखास विजय मिळून देईल का हे बघायचंय. समालोचकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, कुठलीही गोष्ट मत प्रदर्शित करताना शेवटी का लावायचा त्याचं प्रश्नचिन्ह निर्माण करायचं. नाहीतर तुम्ही जर एकाच बाजूने कॉमेंट्री शब्द बोलायला गेलात, समोर प्रश्न निर्माण केला नाही तर ती एकांगी कॉमेंट्री होईल आणि मग एखादा संघ ऑब्जेक्शन घेऊ शकतो की तुम्ही एक कल्ली कॉमेंट्री करता, त्यामुळे का लावा. तर सुदर्शन इथे आहे आणि सुदर्शन कडून मोठ्या अपेक्षा देखील आहेत. कालचा सकाळचा सामना आपण पाहिला होता. सुदर्शनच्या बॅटिंगनं तो जिंकून दिला होता अकॅडमीला शिवनेरी पलटणला. तर त्यानंतर सुदर्शन अजून तरी बरसलेला नाहीये, अजून तरी गोलंदाजांवरती तुटून पडलेला नाहीये. तर आता वेळ आलेली आहे. काही चेंडू हातात आहे सुदर्शनच्या. इथे जर सुदर्शनने कमाल केली तर एका मोठ्या खेळाडूचा उदय होऊ शकतो. सुदर्शन साठी क्राउडेड हॉवर ठरू शकतो. एकच धाव मिळेल सुदर्शन कडून. 51 धावा 6 गडी बाद, 52 धावा 6 गडी बाद. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 7 चेंडू शिल्लक आहे आणि विजयाचं समीकरण तब्बल 39 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. 7 चेंडू मध्ये 39 धावा आहेत. लॉंग ऑफला चेंडू खेळलाय आणि पलीकडच्या बाजूला अगदी आपण पाहतोय MS धोनी स्टँड CSK बँकच्या पलीकडे येणारा हा खडखडीत षटकार आहे. चला 1 मिळालेला आहे, अजून 6 पाहिजेत आणि पुढच्या षटकामध्ये शांतनू गिअर बदलेल का सुदर्शन चक्र चालवेल बघूया. या अगोदर शांतनूचा एक जबरदस्त षटकार आपल्याला बघायला मिळालाय. तर आता 33 धावा 6 चेंडू आणि 33 धावा. वाईड नो नाही पडला तर 6 चेंडू. गोलंदाज कोणे अयाजचं षटक होतं. 2 विकेट काढल्या. अयाजनं 8 धावा फक्त खर्च केल्या. शेवटचा चेंडू त्याचा थोडासा खराब आला आणि त्या 5 चेंडू मध्ये त्याने फलंदाजांना पूर्णपणे रोखून ठेवलं होतं. त्रेधा तिरपीट उडवली होती. 2 विकेट पण काढल्या होत्या मागच्या षटकामध्ये. अभि केदारी नवीन गोलंदाज.
टिंगरे सरकार ग्रुप कडून अभि केदारी, समोर सुदर्शन केदार आहे. केदारी केदार साठी गोलंदाज अभि केदारी 33 धावा रोखायच्या. त्याच्या समोरचं आव्हान थोडस सोपं आहे, पण आव्हान सुदर्शन केदार समोरचं अवघड आहे. केदारी केदार साठी कौशलला क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन हवंय. मला वाटतंय लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला मिड विकेटला पाठवण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला पुन्हा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथेच उभा आहे. तर या बाजूला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणलेला आहे. लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षक आहे. प्ले डॉन स्टंप उद्ध्वस्त होत आहेत. 5 चेंडू 33. आता लक्ष कठीण आहे. 58 वरती 6. सचिन ढवळे प्रहार पुणे. सुदर्शन केदार यांची सुद्धा खेळी निश्चितप्रमाणे संपुष्टात येताना पाहायला मिळाली. इनसाइड आउटचा चेंडू अगदी आपण पाहतोय. बॅटला ब्रश करत चेंडू पोहोचला गेला इष्टांवरती आणि 7वी विकेट येताना पाहायला मिळाली सुदर्शन केदार यांच्या रूपाने. आणि आता न्यू बॅटर स्वतः सचिन सर मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. खूप मोठ्या खेळायची अपेक्षा आहे, कारण आता 5 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा ज्या आहेत ना, ऑनस्क्रीन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. परत एकदा बॅटला चेंडू लागला गेला आणि तिथून पुढे चेंडू ब्रश करत उजवी एसटी या दरम्यान उघडली गेली. अभि केदारीला पहिल्या चेंडूवरती यश येताना पाहायला मिळालंय. आता सचिन ढवळे सर मैदानाच्या आतमध्ये ह्या 5 चेंडू 33 धावा संख्येचा टप्पा पार करत असताना काय क्रमात करतायत ते पाहायला खूप मजा येणार आहे. सचिन ढवळे इथे किती षटकार खेळत आहे, ठोकणार का 1-2 षटकार, हे प्रश्नचिन्ह आहे. की अभि केदारी मात्र त्यांना मैदानाच्या बाहेर पाठवणार, पाहायला मजा आहे. सचिन ढवळे सर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेले शिक्षक आहेत. अनेक त्यांचे विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध आस्थापनांमध्ये सरकारी सेवांमध्ये सेवा करतायत. दरवर्षी सातत्याने त्यांच्या अकॅडमीमधून अनेक खेळाडू पुढे प्रशासकीय सेवेमध्ये अनेक विद्यार्थी येत आहेत. क्रिकेटमध्ये देखील सरांचं योगदान मोठं आहे. प्रहार प्रीमियर लीग ही स्पर्धा उभी करताना हो सचिन ढवळे सर हवाई फायर. इथे धावा 6. अत्यंत सदावार, अत्यंत सुंदर शानदार षटकार. जसा षटकाराला सचिन ढवळे सर यांच्या बॅट मधून पलीकडच्या बाजूने बऱ्याचशा अगदी आपण पाहतोय प्रेक्षक गॅलरी मधून खूप मोठमोठे आवाज आपल्याला सातत्याने. एवढा वेळ प्रेक्षक वर्ग शांत होता, परंतु षटकार आल्यानंतर अगदी आपण पाहतोय इथे प्रेक्षकांमध्ये आवाज आलाय. टाइम आउट झालाय, टाइम आउट. त्यामुळे एक क्षेत्ररक्षक 30 सरकारच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. गोलंदाज तयार आहे. परत एकदा आपण पाहतोय अभि यावेळेस अगदी आपण पाहिले खूप वेगात चेंडू अगदी आपण पाहतोय उजवीच्या परासा बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. आपल्याला स्थिर आहे 64 आहे 7 गड्यांच्या मोबाईलमध्ये हा आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनेक शिक्षक आपल्याला दिसतात सोशल मीडियावरती सातत्याने ऍक्टिव्ह असतात. विशेषतः आपण खान सरांना बघतो, कराळे सरांना बघतो, विठ्ठल कांगणे सरांना बघतो. उंच फटका जरूर आहे आणि इथं मिस टाइम होईल. सचिन ढवळे बाद होत आहेत. सचिन ढवळे सर इथे बाद होतील. चांगला चेंडू टाकलेला, एक षटकार जरूर आला होता, पण अखेर 8वा फलंदाज 64 वरती 8. एक चेंडू शिल्लक आहे. मी चर्चा करत होतो की हे जे शिक्षक आहेत तर ते क्लासच्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या विषयांवरती आपली मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. सामाजिक सांस्कृतिक असे वेगळे विषय त्यांच्याकडे असतात. त्यामुळे त्यांचा फॅन बेस वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी असू शकतो. पण सचिन ढवळे सर त्यांच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्यांची एकही पोस्ट तुम्हाला दिसणार नाही. कुठली कॉन्ट्रोवर्सी सचिन ढवळे सरांकडून येणार नाही. आणि तरी देखील 6.5 लाख फॉलोअर्स सचिन ढवळे सरांना महाराष्ट्रातून आणि बाहेरून मिळालेले आहेत. आणि हे सगळे जे फॉलोअर्स आहेत ते जेन्युइन फॉलोअर्स आहेत. असं नाही की वेगळा कुठल्या विषयाचे फॉलोअर्स आहेत. फक्त गणित आणि बुद्धिमत्ता अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी सरांना फॉलो करतात आणि त्यामुळे 6.5 लाख परिवार सरांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मिळवलेला आहे. तर ही एक मोठी उपलब्धी आहे आणि सरांच्या माध्यमातूनच आपण पाहतो की कुठलाही स्पॉन्सर नाही,
सगळा खर्च सचिन ढवळे सर करत असतात. एवढं मोठं दातृत्व वर्षातून 2दा टुर्नामेंट करणं निश्चित नॉट अ जोक, आणि त्यामुळे अशा दातृत्वाला मी मनापासून सलाम करतो. तर बघूया, एक सामना संपलेला आहे. याचबरोबर इथे पहिली लढत जिंकत टिंगरे संघाला ग्रुपनं आघाडी घेतलेली आहे. विनर्स या मॅचसाठी ते पात्र ठरलेले आहेत आणि सचिन ढवळे प्रहार 11ला मात्र पुढच्या लुझरच्या मॅचमध्ये खेळावं लागेल. टिंगरे सरकार ग्रुप शुभम गीतेचे 29 धावा 14 चेंडूमध्ये, प्रवीण पलांडेच्या 7 चेंडूमध्ये 17 धावा. शेवटच्या 17मध्ये ताबडतोब बॅटिंग करत दोघांनी 90 वरती स्कोअर पोहोचवला. या 16 तर भरत टिंगरेच्या 9 धावा. गोलंदाजीमध्ये सचिन ढवळे प्रहार 11 कडून अयन पवार 14 धावा 2 षटके टाकले. शिबान शेख 2 षटके टाकले, 14 धावात 1. अशोक गायकवाड अर्थातच एका षटकामध्ये 15 धावा, तर महेश शिंदे थोडासा एक्सपेन्सिव्ह होता 19 धावा. 90 बनवलं होता. सचिन ढवळे प्रहार 11 पलटवार करण्यासाठी उतरले. दादाने प्रतिकार केला. 11 चेंडूमध्ये 19. हेमंत उत्तेकर थोडा वेळ खेळला. 10 चेंडूमध्ये 17, मात्र कोणी प्रभाव टाकू शकला नव्हतं. इथे अमित भारतीच्या 3 विकेट 15 धावांमध्ये, अभि केदारीच्या 2 विकेट 7 धावांमध्ये, अयाजच्या 2 विकेट 8 धावांमध्ये, शुभम गीतेने देखील 2 षटकामध्ये 19 धावा देत एक गडी बाद केलेला आहे. यशस्वी गोलंदाजांची ही मोठी रेंज आहे आणि त्यामुळेच भरत ग्रुपनं, टिंगरे सरकार ग्रुपनं इथे या सामन्यावरती विजयी शिक्कामोर्तब करत 25 धावांनी सामना जिंकला आणि स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीमध्ये वाटचाल केलेली आहे. तर नवीन मॅच लगेच सुरू होणार आहे. मातोश्री 11 संघ मैदानामध्ये दाखल होईल. फलंदाजीसाठी मला वाटतंय यस नितीन वाकडे आणि त्यांची टीम असणार आहे. तर क्षेत्ररक्षणासाठी देखील मैदानामध्ये संविधान पुणे संघ देखील मैदानामध्ये दाखल